नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पॉटलाइट मध्ये आपल्या राज्यसेवेची जी बघा स्पॉटलाइटची जी 3 नंबरची जी टेस्ट झाली होती बघा, यातील इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत, या इतिहास या विषया प्रश्नांची जी उत्तर आहेत किंवा त्याचं जे त्याच्या रिलेटेड जे अनालिसिस आहे बघा, तर ते आज आपण बघणार आहे. ओके, पहिला प्रश्न जो आहे बघा, जे टेस्ट सिरीज मध्ये पण पहिलाच असणारा जो प्रश्न आहे, शांतता आणि युद्ध बरोबर याची जबाबदारी असणाऱ्या संधी विग्रहका नावाचं नवीन ऑफिस जे आहे, नवीन अधिकारी जे थोडक्यात पीस अँड वॉर, हु वॉज रिस्पॉन्सिबल फॉर पीस अँड वॉर, हे कोणाच्या कालखंडात जे आहे तर ते तयार करण्यात आलं असा तुम्हाला प्रश्न आहे. गुप्ता कालखंडातलं महत्वाचं असणारं हे पद आहे बघा बरोबर, जे समुद्रगुप्ताच्या कालखंडात जे आहे तयार झालं असं तुम्ही बघता बघा. ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल बघा, पण बाकी जर गोष्ट बघितला, समुद्रगुप्ताचा प्रचंड प्रसिद्धी असणारा जे आहे बघा अलाहाबाद किंवा प्रयाग प्रशस्ती ज्याला म्हणतो आपण, प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शन जे आहे, इट वॉज रिटन बाय हिज कोर्ट पोएट हरिसेन बरोबर. जो हरिसेन आहे हा हरिसेन स्वतः काय होता, समुद्रगुप्ताच्या दरबारात असणारा संधी विग्रहका, म्हणजे एका मंत्री परिषदेमधला एक जो मंत्री असेल, एक महत्वाचं पद, महत्वाचं ऑफिस, ते कोणाच्या कालखंडात झाले तर त्या समुद्रगुप्ता, त्यातला जो कदाचित तुम्हाला हरिसेन कोण होता असं विचारू शकतात, तो संधी विग्रहक आहे बरोबर, की ज्याने ते अलाहाबाद प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शन जे आहे त्याच्या कालखंडात ज्याने केलेलं तुम्हाला दिसून येईल. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, ओके, पुढीलपैकी कोणती जोडी जी आहे तर ते भारतीय दर्शनाच्या, इंडियन फिलॉसॉफीच्या 6 सिस्टीम जे आहेत, ज्या ऑर्थोडॉक्स 6 फिलॉसॉफी ज्या आहेत बघा, त्या सिस्टीमचा भाग नाही असं विचारले. जसं मीमांसा आणि वेदांत किंवा पूर्व मीमांसा यालाच म्हणतात किंवा वेदांताला उत्तर मीमांसा, तर हे आहे बघा. न्याय स्कूल वैशेषिका स्कूल आहे, संख्या आणि योग देखील आहे, लोकायत आणि कपालिक. ओके, लोकायत आणि कपालिक या स्कूल्स ज्या आहेत त्या मुळात काय सगळ्या तर त्या हिटेरोडॉक्स स्कूल मध्ये जातील बघा, हिटेरोडॉक्स स्कूल मध्ये जे आहे ते जातील. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे असेल ते असं जे आहे तर ते करेक्ट आन्सर असेल. लोकायत आणि कपालिक ह्या ज्या आहेत तर ते भारतीय इंडियन 6 स्कूल्स ऑफ ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफीचा भाग नाहीयेत. दोन्हीचा आन्सर, पहिल्याचं पण 3च होतं बघा, दुसऱ्याचं पण 3 आन्सर असेल बघा. पुढीलपैकी कोण एक ब्रह्मवादिनी होती जिने वेदांमधील काही सुक्तांची रचना केली. वेदांमधील जी रचना करण्यासाठी जे बघा ब्रह्मवादिनी लोपमुद्रा, ओके, लोपमुद्रा जे आहे ते प्रचंड प्रसिद्ध असणारी जी एक ब्रह्मवादिनी. ब्रह्मवादिनी म्हणजे काय बघा, ऋग्वेदिक कालखंडात, सुरुवातीच्या कालखंडात महिला जे आहेत बघा त्यांना दुय्यम स्थान जे नंतरच्या काळात बघायला मिळतं ते दिसत नाही. रादर इक्वॅलिटी जे आहे, जेंडर इक्वॅलिटी मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसून येईल, की ज्यामध्ये भलेही पुरुष प्रधान असले तरी महिलांना एक मानाचं स्थान दिसून येतं. याच माध्यमातून जे आहे लोकमुद्रा सारख्या काही ब्रह्मवादिनींनी, म्हणजे वुमन स्कॉलर जे आहेत, या सगळ्यात वुमन स्कॉलर्स आहेत बघा, म्हणजे जसं गार्गी आहे, लोकमुद्रा आहे, मैत्री आहे बघा बरोबर. तर यांनी जे आहे तर ते काही वैदिक हिम्स जे आहेत, ऋग्वेदिक हिम्स जे आहेत त्या रचलेल्या तुम्हाला दिसून येतात. तर ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर असेल बघा. पुढचा क्वेश्चन बघा, मिडिवल इंडियामध्ये की छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाबाबत कोणती विधानं बरोबर आहेत विचारले तुम्हाला. ओके, अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधान पद राज्याच्या सामान्य प्रशासनासाठी जबाबदार होते बरोबर आहे. पेशवा पंतप्रधान जे म्हणतो आपण, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन ते बघतील. पंडितराव आणि न्यायाधीश या 2 मंत्र्यांना सोडून इतर सर्व 6 मंत्र्यांना लष्करी मोहिमाचे नेतृत्व करावं लागत असेल, हे देखील विधान बरोबर आहे. पंडितराव न्यायाधीश सोडले तर तुम्हाला माहिती आहे पेशवे पण जे आहे ते युद्धावर असायचे, किंवा बाकी सगळे जे सरसेनापती असतील, अमात्य असतील, सुमंत किंवा डबीर म्हणतो ते असतील, वाकेलवीस असतील, हे सगळे लष्करी मोहिमांचं नेतृत्व करायचे. अमात्य या मंत्र्याचे मुख्य काम परराष्ट्र व्यवहार सांभाळणे आणि इतर राज्य. तर अमात्याचं काम नाही बघा, परराष्ट्र व्यवहार सांभाळणे हे जे काम आहे तर ते कोणाचं तुम्हाला, अमात्याचं काम काय दिसेल, महसुलाच्या रिलेटेड. परराष्ट्र व्यवहार सांभाळणे हे काम कोणाचं आहे, सुमंत किंवा डबीर जे म्हणतो बघा, याचं तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे 3रं विधान जे आहे ते चुकीचं आहे बघा. पहिले 2 विधान बरोबर होते. योग्य विधान जे आहे ते तुम्हाला विचारलेत बघा. क विधान जिथं जिथं आहे बघा, क विधान जिथं जिथं आहे ते सगळं चुकीचं आहे बघा. आणि ड ऑब्विसली उत्तरापर्यंत ऑप्शन नंबर 2 असेल, तरी पण आपण द स्टेटमेंट बघू. अष्टप्रधान मंडळातील पद ही वंश परंपरागत नसून ती केवळ महाराजांच्या मर्जीवर अवलंबते. इट वॉज नॉट हेरिडिटरी, इट ऍटलिस्ट इन दी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळ सांगितले. सुरुवातीच्या कालखंडात हे पद वंश परंपरा नाहीतच आहे. नंतरच्या काळात तुम्हाला माहिती आहे की थोरले शाहू महाराजांच्या कालखंडाच्या नंतर हे पद जे आहे तर ते बाळाजी विश्वनाथ भट यांच्या घराण्यात जे ते वंश परंपरागत गेलेलं तुम्हाला दिसून येतं. पण सुरुवातीला
हे वंश परंपरागत नव्हतीच. त्यामुळे तिसरं देखील विधान म्हणजे चौथं देखील विधान जे बरोबर आहे, अ ब ड बरोबर आहे, बरोबरच विचारले. क विधान चुकीचं आहे, ते डबीर पाहिजे तिथं किंवा अमात्याचं काम दुसरं तिथं पाहिजे बघा, जसं महसूल गोळा करणे वगैरे, महसूल प्रशासन वगैरे सांभाळणं त्यांचं काम होतं. ओके. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5, आमिर खुसरो यांच्या साहित्यिक आणि ऐतिहासिक कार्याबद्दल खालीलपैकी कोणती विधानं जी आहेत ते बरोबर आहेत विचारले. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ खजाइन उल फुतूह, बरोबर, त्याच्यावर मागे PYQ पण विचारून झालेत बघा. हे अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी विजयांचे तपशीलवार वर्णन करतो. ओके. खजाइन उल फुतूह म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचे लष्करी विजय वगैरे सांगितले असं ते दिले. आपल्या कविता आणि कोड्यांमध्ये हिंदवी किंवा म्हणजे प्रारंभिक उर्दू किंवा हिंदी वापरणारे जे आहेत तर ते पहिले पर्शियन कवी होते. आता तुम्हाला माहिती आहे बघा, खजाइन उल फुतूह किंवा नूह सफीर हे जे पुस्तक आहेत बघा, तर ते आमिर खुसरो यांचे येतात. या आमिर खुसरो यांनी जे आहेत दिल्ली सल्तनतचा प्रचंड मोठा काळ जे आहे तर त्याचा एक प्रायमरी सोर्स म्हणून जे आहे तर यांच्या या पुस्तकांचा वापर आहे. याच्यामध्ये अलाउद्दीन खिलजींच्या लष्करी विजय देखील आहे आणि सुरुवातीच्या आपल्या पजल्स मध्ये जे असतील तर त्यांनी हिंदवी किंवा सुरुवातीच्या काळातली जी उर्दू आहे तर याचा वापर करणारे पहिले पर्शियन कवी होते. दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत बघा, 1 आणि 2 दोन्ही विधानं जे आहेत ते याच्यामध्ये बरोबर दिसून येते. म्हणजे बलबन नंतर ते अगदी अलाउद्दीन खिलजी नंतर देखील आमिर खुसरो जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील की त्यांचं जे सोर्सेस आहेत ते दिल्ली सल्तनतचा इतिहास समजून घेण्यासाठी जे काही बाकीचे पण सोर्सेस आहेत त्यामधला एक महत्वाचा सोर्स आमिर खुसरो यांचा दिसून येईल. पहिल्या इंग्रज शीख युद्धाच्या बाबतीत बघा खालीलपैकी कोणती विधानं जी आहेत बरोबर आहेत. या युद्धाचा शेवट जो आहे तो अमृतसरच्या तहाने झाला, ज्यानुसार शीख साम्राज्याला सुपीक जालंधर दुआबचा प्रदेश ब्रिटिशांना. जालंधर दुआबचा प्रदेश जो आहे बघा पहिल्या अँग्लो सिख वॉरने झाला होता बघा, पण जो ट्रीटी आहे ना तो अमृतसरचा ट्रीटी नाही बघा, त्याला म्हणतात ट्रीटी ऑफ लाहोर. ओके. ट्रीटी ऑफ लाहोरच्या माध्यमातून शीख साम्राज्याला जे म्हणजे पहिलं युद्ध जे संपलं तर ते ट्रीटी ऑफ लाहोरच्या माध्यमातून तुम्हाला झालेलं दिसून येतं. म्हणजे ऍक्च्युअल काय 1839 ला बघा रणजित सिंगांचा मृत्यू आहे ना, रणजित सिंगांच्या मृत्यूनंतर 1845 च्या वेळेस जे आहे ते बघा पहिलं अँग्लो सिख वॉर जे झालं आणि तिथं मग त्या युद्धाचा शेवट तुम्हाला दिसून येतं की जे ट्रीटी ऑफ लाहोरने झाला त्यानुसार शीख साम्राज्याला सुपीक जालंधर दुआबचा प्रदेश ब्रिटिशांना वगैरे द्यावा लागला. या संघर्षाच्या काळात सर हेनरी हार्डिंज, बरोबर, हार्डिंज जे होते तर ते भारताचे गव्हर्नर जनरल होते असं ते तुम्हाला दिले बघा. आता अँग्लो सिख वॉर जे बघा, अँग्लो सिख वॉर पण रिसेंट मध्ये पण परीक्षा म्हणजे गव्हर्नर जनरल आणि त्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या जी महत्वाच्या लढाई आहेत बघा त्या तुम्हाला माहित असणं जे ते अपेक्षित आहे बघा. तर ते दुसरं जे स्टेटमेंट आहे यातलं बरोबर हार्डिंज म्हणजे हा प्रश्न जो आहे हार्डिंज वाला हा डिलिबरेटली यासाठी टाकण्यात आला की रिसेंटली कंबाईनचा पेपर वगैरे झाला बघा, याच्यामध्ये देखील हा प्रश्न जो आहे तो विचारून झालेला होता. सर हेनरी हार्डिंज जे आहे तर या युद्धाचे नेतृत्व वगैरे करत होते. ओके. किंवा फर्स्ट अँग्लो अफगाण वॉर, फर्स्ट अँग्लो बुर्मीज वॉर, त्याच्यानंतर जे आहे सेकंड अँग्लो सिख वॉर, सेकंड अँग्लो अफगाण वॉर लिटनच्या काळात, म्हणजे अशा सगळे जे आहेत वॉर्स आणि गव्हर्नर जनरल हे रिपीटेड विचारणार थीम आहे. रिसेंटली हा प्रश्न विचारून गेलता की पहिल्या याच्या वेळेस जे आहे तर ते भारताचे गव्हर्नर कोण आहे हेनरी हार्डिंग हे तुम्हाला दिसून येतील. तेव्हा दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. कोणतं विधान बरोबर आहे तर फक्त 2. 6चं जे आहे आन्सर नंबर ऑप्शन नंबर 2 जे असेल तर ते करेक्ट आन्सर याच्यामध्ये असेल बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय द पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व ओळखा. सन 1922 मध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सीचे काँग्रेसचे अध्यक्ष. ओके. 1922 मध्ये वायकोम सत्याग्रहातील त्यांच्या भूमिकेमुळे वायकोमवीर, आता हे टायटल जर तुम्हाला माहित असेल वायकोमवीर एकाच व्यक्तीला म्हणायचे बघा, कोण तर पेरियार. ओके. पेरियार म्हणजेच ईव्ही रामास्वामी. ओके. ईव्ही रामास्वामी म्हणजेच पेरियार. ओके. पेरियार ते त्यांचे टायटल असल्यासारखे बघा. कुडी आरसू, बरोबर, हा प्रश्न बघा परत एकदा 1925 मध्ये कुडी आरसू नावाचं जे वृत्तपत्र तमिळ साप्ताहिक यांनी सुरू केलं, त्याला 100 वर्ष पूर्ण आहेत आणि रिसेंटली UPSCच्या वेगवेगळ्या जे एक्झाम्स आहेत बघा त्यात हे कुडी आरसू जोडी लावायला देखील विचारलं होतं बरोबर. मी क्लासरूम मध्ये पण बऱ्याच वेळा हे सांगितलेलं आहे बघा. सुरुवातीला ते काँग्रेसमध्येच होते बघा, नंतर काँग्रेसच्या काही भूमिकेमुळे जे आहेत तर ते पर्टिक्युलरली
काँग्रेस जे आहे तर ते उच्चवर्णीयांची डॉमिनेशन आणि मग त्यातून त्यांचे जे वाद होतात तर त्यातून ते काँग्रेसमधून नंतर बाहेर पडतील. तुम्हाला माहिती आहे की 1925 मध्ये ते सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट वगैरे सुरू करतील. नंतरच्या काळात जे द्रविड पॉलिटिक्स जे आहेत इट वुड ऑल रिव्हॉल्व अराउंड दी पेरियार. ओके, तर हे पेरियार जे आहेत म्हणजे ऑप्शन नंबर 4 E.V. रामास्वामी नायकर किंवा पेरियार हे जे आहे त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 असेल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, पुढीलपैकी बरोबर विधाने कोणते ते ओळखायचे. 1909 मध्ये C.R. दास यांनी अलीपूर बॉम्ब खटल्यात सहभाग असल्याच्या आरोपांवरून अरविंद घोष यांचा न्यायालयामध्ये जे आहे तो बचाव केला असं ते तुम्हाला दिलेलं आहे. C.R. दास यांनी अलीपूर बॉम्ब केसमध्ये सहभाग असल्याच्या, जेव्हा कलकत्ता महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा ते तिचे पहिले महापौर झाले असं ते तुम्हाला दिलेले की कलकत्ता कॉर्पोरेशन, जसं तुम्हाला माहिती आहे बघा कलकत्ता कॉर्पोरेशन जे आहे म्हणजे जे नंतरच्या काळात सुभाषचंद्र बोस यांचा पॉलिटिकल प्रवास सुरू होता ना, सुभाषचंद्र बोस यांचा पॉलिटिकल प्रवास ते देखील कलकत्ता कॉर्पोरेशनचे मेयर म्हणून त्यांनी काम केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यांचे जे गुरु आहेत C.R. दास, हे C.R. दास देखील जे आहे तर जसं सुभाषचंद्र बोस साठी जे आहे ते कलकत्ता कॉर्पोरेशनचे मेयर तिसरे झालेले होते बघा, तसे पहिले मेयर जे त्यांचेच गुरु असणारे C.R. दास वगैरे राहिले होते. आणि या C.R. दास यांनी या अलीपूर बॉम्ब खटल्यामध्ये जे आहे तर ते अरविंद घोष यांचा न्यायालयामध्ये बचाव केलेला होता. म्हणजे दोन्ही विधान जे आहेत तर ते तुम्हाला बरोबरच विचारलेले. ओके, सॉरी, तुम्हाला बरोबर विधान विचारलेले तर दोन्ही विधानं जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये बरोबर दिसून येतील. बरोबरच विधानं जे आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. ओके, तर ते दोन्ही विधानं जे आहेत त्यामुळे तुमची बरोबर असतील. अलीपूर बॉम्ब खटला बघा 1908 मध्ये जो अलीपूर बॉम्ब खटला झाला होता घोष ब्रदर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रफुल्ल चाकी खुदिराम बोस यांचं जे बलिदान म्हणजे अनुशीलन समिती किंवा युगांतर ग्रुपच्या लोकांनी जे आहे तर ते बॉम्ब खटला केला होता आणि त्याचे जे संस्थापक आहेत घोष ब्रदर्स बरोबर अरेंद्र कुमार घोष यांच्या बरोबर अरविंद घोष यांचा देखील या खटल्यामध्ये गोवण्यात आलं. म्हणजे मी बऱ्याच वेळा 1907 चे जे सुरत स्प्लिट आहे बघा त्यानंतर झालेल्या काँग्रेसच्या नुकसानामध्ये या गोष्ट सांगत असतो की 1908 ला टिळक जेलमध्ये गेले, अरविंद घोष यांना जे म्हणजे सगळे जहान लीडर्स कसे अडकत गेले किंवा ब्रिटिशांनी त्यांना अडकवलं. जसं अरविंद घोष यांना या अलीपूर बॉम्ब केसमध्ये टिळकांना 6 वर्ष जे मंडालेमध्ये पाठवण्यात आलं. इव्हन लाला लाजपत राय यांना देखील अटक करण्यात आलं. बिपिनचंद्र पाल जे नंतरच्या काळात ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून कमी होतील बघा. तर इथं जेव्हा या अलीपूर बॉम्ब खटल्यामध्ये अलीपूर बॉम्ब खटला म्हणजेच माणिकतोळा खटला. ओके, तर इथं त्यांचा जो कोर्टामध्ये जो बचाव केला तो C.R. दास यांनी केला. C.R. दास सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु असतील. तेच कलकत्ता महानगरपालिकेचे पहिले महापौर होते. नंतरच्या काळात तिसरे महापौर म्हणून सुभाषचंद्र बोस यांचा प्रवास तिथूनच सुरू झालेला. ओके, तर बरोबर विधान तुम्हाला विचारले तर दोन्ही पण विधान बरोबर. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे असेल ते आता करेक्ट आन्सर हा असेल. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा पुढील कोणते किती विधान जे आहेत बघा आता परत एकदा इथं ट्रिक आहे बघा किती विधान जे बरोबर आहे. आता UPSC मध्ये बघा असे प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड आहे तर तुम्हाला सध्याच्या काळात तुम्हाला दिसून येतं MPSC टेस्ट कदाचित जे बघा तुम्हाला अवेअर करण्यासाठी म्हणून जे आहे क्वेश्चन नीट वाचणं गरजेचं आहे किंवा या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे तर हा प्रश्न टाकलेला आहे की कदाचित जर असं विचारलं तर ते तुम्हाला या गोष्टींची आयडिया असावी. वंदे मातरमची रचना सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आली आणि नंतर तिचा बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीमध्ये समावेश करण्यात आला. बरोबर आहे बघा, वंदे मातरमची रचना पहिल्यांदा सेपरेटलीच केली होती. आनंदमठ मध्ये जे आहे बंकिमचंद्रांच्या तर तो नंतर त्याचा समावेश करण्यात आला. हे गीत जे ते सर्वप्रथम 1896 मध्ये कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात टागोरांनी गायलं होतं. बरोबर आहे. आता बऱ्याच लोकांना वाटतंय बघा हे बघा कलकत्ता सेशनला जे आहे 1896 ला वंदे मातरम आधी म्हणलेले जनगण मन जे काँग्रेसच्या सेशन मध्ये नंतर म्हणलेले. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जनगण मन आणि मग ते टागोरांचं वंदे मातरम गायलं देखील होतं विचारलं तुम्हाला, रचलं नाही विचारलं. रचलं ते वरतीच आहे बंकिमचंद्र चटर्जी. काँग्रेसच्या अधिवेशनात जे गायलं ते देखील रवींद्रनाथ टागोरांनीच गायलेलं होतं. रचना बरे बंकिमचंद्रांच्या गायलं ते रवींद्रनाथ टागोरांनीच होतं. त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. 6 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या संपादनाखाली वंदे मातरम नावाचे दैनिक सुरू करण्यात आला. तर वंदे मातरम प्रचंड प्रसिद्ध असणार
वृत्तपत्र आहे विच वॉज स्टार्टेड बाय ऑरोबिंदो, बरोबर. ऑरोबिंदो घोष यांनी स्थापन केलेलं एक दैनिक आहे. मग क ऑब्विसली जे आहे ते बरोबर नाही बघा. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. हाऊ मेनी ऑफ द, किती स्टेटमेंट बरोबर आहे? 2 स्टेटमेंट बरोबर आहे, बरोबर. किती स्टेटमेंट बरोबर आहे असं तुम्हाला विचारलेले, तर ओनली 2 स्टेटमेंट्स आर, म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे असेल, किती विधान बरोबर आहे? फक्त 2 विधानं जे आहेत बरोबर आहे. आता कोणते विचारले असेल तर तुम्ही सांगितलं स, अ आणि ब बरोबर आहे. क विधान चुकीचे आहे, कारण वंदे मातरम नावाचं इंग्लिश डेली जे आहे, इंग्लिश वृत्तपत्र जे आहे, तर ते ऑरोबिंदोंनी सुरू केलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबर, 10 नंबरचा जो प्रश्न आहे, शिकणे हे उत्पादक, सामाजिक दृष्ट्या उपयुक्त, हस्तकलेभोवती आयोजित केले जावे, हे कोणत्या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य वगैरे होते, बरोबर. आता हे माहिती आहे वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशनचं हे मोठोच तुम्हाला दिसून येईल. वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन विच वॉज हेडेड बाय, ज्याच्यासाठी डॉक्टर झाकीर हुसेनचे नंतर जगात राष्ट्रपती झाले, त्यांच्या अंडर जी कमिटी होती बघा गांधीजींची, वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन 1937 ची, तर त्याचे हे प्रमुख वैशिष्ट्य. वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशनलाच बुनियादी शिक्षा किंवा त्यालाच नई तालीम शिक्षण योजना असं देखील म्हटलं जातं. दुसरं नाव माहीत असावं या हिशोबाने फक्त हा प्रश्न टाकण्यात आला. ओके, तर ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या भारतामध्ये खालील पैकी महिला संघटना आणि त्यांच्या महत्वाच्या सहयोगींचा जे आहे, म्हणजे त्याचे जे असोसिएटेड असणारे जे लोक आहेत बघा, त्याचा विचार करा असं ते तुम्हाला दिलेलं आहे. जसं 1917ची जी आहे तर भारतीय महिला संघटना, महिला भारतीय संघटना, वुमन्स इंडियन असोसिएशन ही जी संघटना आहे, याचे जे संस्थापक असतील तर ते मार्गारेट कझन्स होत्या, असं ते तुम्हाला दिलेलं आहे बघा. तर ही जोडी बरोबर आहे बघा. वुमन्स इंडियन असोसिएशन म्हणजे वुमन्स इंडिया असोसिएशन ही जी संघटना आहे, तर हे मार्गारेट कझन्स यांनी स्थापन केलेली दिसून येईल. 1925 मध्ये स्थापन झालेली भारतातील राष्ट्रीय महिला परिषद, नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया ही जी परिषद होती, याचे जे असोसिएटेड व्यक्ती तर सरला देवींपेक्षा ते लेडी मेहरबाई टाटा हे पाहिजे बघा. लेडी मेहरबाई टाटा यांनी म्हणजे याच्याशी जे आहेत नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन, म्हणजे बघा हे वुमन्स इंडिया असोसिएशन हे कझिन्स, मार्गारेट कझिन्स यांची संस्था आहे बघा 1917चे, हे बरोबर आहे बघा. पण नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया याच्या रिलेटेड टाटा जे आहेत मेहरबाई टाटा या पाहिजे बघा तुम्हाला. तर इथं तुम्हाला उलट दिलेले सरला देवी. आणि भारत स्त्री महामंडळ जे आहेत, हे भारत स्त्री महामंडळाच्या रिलेटेड व्यक्ती असतील सरला देवी चौधराणी. ओके, सरला देवी चौधराणी म्हणजे ज्या टागोरांच्या ज्या आहेत तर त्या रिलेटिव्ह मध्ये असतील बघा, बरोबर. 1910चं जे भारत स्त्री महामंडळ आहे, इथं तुम्हाला पाहिजे सरला देवी, म्हणजे ऍक्च्युअली जोड्यांच्या आदला बदल केली. तुम्हाला योग्य जोड्या कोणत्या, कुठल्या जोड्या योग्यरित्या, ब आणि क आदला बदल झाली बघा. त्यामुळं योग्य जोडी विचारलं तर फक्त अ जोडी जे आहे ते बरोबर जोडलेले आहे. म्हणजे 11चं जे असेल तर ते 4 नंबर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे बघा. एमपीएससी ने बघा महिला संघटनाच्या असोसिएटेड असणाऱ्या लिडरशिप किंवा म्हणजे महिला क्रांतिकारी किंवा फ्रीडम फायटर या बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. तर ते भारत स्त्री महामंडळ हे 1910ला कदाचित स्थापन झाली पहिली संघटना वगैरे असेल, जे सरला देवी चौधराणी यांच्याकडे असेल. नंतर 17 मध्ये स्थापन झाली ते वुमन्स इंडिया असोसिएशन, बरोबर, महिला भारतीय संघटना जे मार्गारेट कझन्स ती बरोबर आहे बघा. आणि नॅशनल काउन्सिल फॉर वुमन इन इंडिया हे मेहरबाई टाटा यांच्या रिलेटेड होती. ओके, ऑप्शन नंबर 4 जे आहे तर त्याचा करेक्ट आन्सर आहे, कारण 2 जोड्या ज्या आहेत त्या आदला बदली केलेल्या तुम्हाला दिसून येते. सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल नेक्स्ट क्वेश्चन बघा 12 नंबर, खालीपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. तर 1938च्या त्रिपुरी अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. आता तुम्हाला माहिती आहे सुभाषचंद्र बोस जे आहेत 38 आणि 39 अशा 2 सेशनला जे आहेत ते अध्यक्ष होते बघा. पहिले जे सेशन असेल ते असेल हरिपुरी आणि दुसरं असेल हरिपुरा सेशन आणि दुसरं असेल ते त्रिपुरी सेशन आहे बघा. इथं 38ला त्रिपुरी सेशन दिले, बरोबर, म्हणजे हे विधानच पहिले चुकीचं ठरून जातं. 38च्या इथं हरिपुरा तर पाहिजे किंवा इथं 1939 तर पाहिजे, असं दोन्हीपैकी एक काहीतरी पाहिजे बघा. तर पहिलं ऑब्विसली चुकीचं ठरतं. जानेवारी 1941 मध्ये ते नजरतीतून सुटलेले, तिथून तुम्हाला माहिती आहे बघा की नंतर ते इटालियन पासपोर्ट विक्टर ऑर्लॅंडो नाव घेऊन जे नंतर ते जर्मनीमध्ये वगैरे गेले. दुसरं विधान बरोबर आहे. त्यांनी ऑक्टोबर 1943 मध्ये सिंगापूरमध्ये स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार जे आहे
तर ते स्थापन केले. आझाद हिंद सरकारची स्थापना यांनीच केली ना. आझाद हिंद सेनेची स्थापना आधीपासून आहे, पण आझाद हिंद सरकारची हंगामी सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनीच केली. ब आणि क दोन्ही बरोबर आहे बघा. म्हणजे मला वाटतं करेक्ट विचारले तर ब आणि क. पहिलं अविधान जे आहे ते चुकीचं आहे. ही वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट. त्रिपुरी सेशन नाहीये, हे हरिपुरा पाहिजे होतं इथं. त्याच्यामुळं फक्त ब आणि क, ओनली बी अँड सी 2 नंबर ऑप्शन जे आहे ते याचा करेक्ट आन्सर असेल बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 13 नंबर. मुस्लिम सुधारणा चळवळी संदर्भात योग्य जोडी कोणती ते ओळखा. फरायझी मुवमेंट बाबा, फरायझी मुवमेंट जे बघा, हाजी शर्यतुल्लाह नंतर त्यांचा मुलगा दादू मिया यांनी सगळे याचं नेतृत्व केलं, त्यामुळे बरोबर आहे बघा. वहाबी चळवळ जे आहेत बघा, मीर निसार अली किंवा याला तुम्ही टिटू मीर त्याला म्हणतो आपण, बरोबर. हे टिटू मीर जे आहेत तर याने केली होती बघा वहाबी मुवमेंट. तर ते म्हणजे ऍक्च्युअल मध्ये वहाबी मुवमेंट खूप जुने आहे बघा. भारतामध्ये नेतृत्व जे तर ते मीर निसार अली किंवा ज्याला टिटू मीर म्हणतो यांनी केली. दोन्ही जोडी ओके. तिसरी जोडी आहे बघा परत एकदा. अहमदिया चळवळ आणि सय्यद अहमद खान. ओके सर, अहमदिया चळवळ सय्यद अहमद खानांची नाही बघा. सय्यद अहमद खानांची जे बघा अलीगड चळवळ जे अलीगड चळवळ जे तर ते सय्यद अहमद खान यांची तुम्हाला दिसून येईल. अहमदिया चळवळ जे बघा मिर्झा गुलाम अहमद पंजाब प्रांतामध्ये जे त्यांची तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे ती क जे ते चुकीचे. योग्य जोडी विचारली अ आणि ब, बरोबर. फक्त अ आणि ब बरोबर. ऑप्शन नंबर 3 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल. ओके, योग्य जोडी फक्त आणि अ आणि बरोबर. ओनली ए अँड बी आर करेक्ट. ओके, तिसरं चुकीचं आहे बघा. पुढील घटना कालानुक्रमे. ओके, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन क्रोनॉलॉजिकली ऑर्डरचे प्रश्न आहे बघा. पुणे करार. पुणे करार तुम्हाला माहिती आहे बघा, गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये झालेला हा 1932चा. सायमन कमिशन भारतात आलं बघा 27-28 मधली घटना आहे. काँग्रेसचं लाहोर अधिवेशन प्रचंड प्रसिद्ध 1929 साली जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा जे तर ते अध्यक्ष वगैरे होतील बघा. आणि तिसरी गोलमेज परिषद. ओके, तिसरी गोलमेज परिषद जे तुम्हाला माहिती आहे की याच्यानंतर होईल. पुणे करारानंतर जे आहे तर ते म्हणजे ह्या सप्टेंबर मध्ये असेल बघा. तिसरी गोलमेज परिषद जे आहे ते नंतर होईल 32 डिसेंबर वगैरे मध्ये होईल बघा. जर क्रोनॉलॉजिकली सांगायचं तर बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला काय पाहिजे तर ब जे आहे तर ते सुरुवातीला बरं का. म्हणजे हा ऑप्शन डायरेक्ट जे आहे ते चुकूनच जातोय, बरोबर. आणि ब नंतर तुम्हाला दिसलं, सॉरी ब नंतर तुम्हाला क पाहिजे. ब नंतर क म्हणलं तर हे पण ऑप्शन जातोय बघा. ब क ड का अड याच्यामध्ये थोडस कन्फ्युज होऊ शकतं. पण तुम्हाला माहिती आहे बघा की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस सहभागी झाली. म्हणजे पहिल्या जो काँग्रेस सहभागी झाली बघा, तिथं तुम्हाला माहिती आहे की पहिल्या याच्यामध्ये काँग्रेस जाणार नाही बिकॉज ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. सविनय कायदेभंगामुळे जे तर ते पहिल्या याच्यामध्ये काँग्रेस सहभागी होणार नाही. दुसऱ्यामध्ये सहभाग केलं जातं. पण दुसऱ्या मधला तोच जो आहे बघा की जिथं जातीय निवाड्यावर जास्त फोकस केला जातो आणि गांधीजींच्या म्हणण्यानुसार हा हिंदू आणि सवर्ण हिंदू आणि हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे म्हणून जो रिझर्वेशनच्या गोष्टीच्या म्हणजे रिझर्वेशन म्हणण्यापेक्षा सेपरेट इलेक्टोरेट स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात जे गांधीजी उपोषणाला बसतील आणि जॉईंट इलेक्टोरेट मध्येच दलितांना रिझर्व्ह जागा द्या यासाठी म्हणून गांधीजींनी आंबेडकरांमध्ये मतभेद आणि त्यातून होणारा पुणे करार. आणि मग पुणे करारानंतर जे आहे ते तुम्हाला माहिती की तिसरी गोलमेज परिषद वगैरे होती. आणि या सगळ्याच्या माध्यमातून जे आहे ते नंतर 1935चा कायदा येतो. तर तिसरी गोलमेज परिषद, दुसऱ्या गोलमेज परिषदानंतर पुणे करार आहे. तिसरी तर ऑब्व्हियसली त्यानंतर असणार आहे. अ नंतर ड म्हणजे 14चं जे आहे परत एकदा एक आन्सर असेल, बरोबर. दुसरी गोलमेज परिषदेनंतर हा पुणे करार आहे. तिसरी त्याच्यानंतर झालेली. ओके, कदाचित जर पहिली गोलमेज असती तर ते आधी आलं असतं वगैरे. हा त्याच्यानंतर बघा लास्ट जो क्वेश्चन आहे हितवाद नावाचं जे वृत्तपत्र. आता रिसेंटली एका एक्झामला बघा हे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी 1905 मध्ये गोखलेंनी जी स्थापन केली बघा भारत सेवक समाज. आणि या भारत सेवक समाजाचं जे सगळं कार्य आहे जे देशभर किंवा इतरत्र आपले विचार पसरवण्याचं काम जे आहे तर गोपाळकृष्ण गोखले जे आहेत बघा तर ते आपल्या हितवाद या माध्यमातूनच करायचे. ओके, हितवादच्या माध्यमातून जे आहे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी भारत सेवक समाज, हे भारत सेवक समाजाचं थोडक्यात मुखपत्र असल्यासारखं हे हितवाद होतं. आणि हे हितवाद गोखलेंनी सुरू केलेलं तुम्हाला दिसून येतं. तर ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर असेल. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा टेस्ट पेपर 3चं डिस्कशन आपण बघतोय. याच्यामध्ये पहिले जे प्रश्न आहेत आपले तर ते अर्थव्यवस्थेचे आहेत.
सो 16 नंबर पासून जे आहे अर्थव्यवस्थेचे प्रश्न जे आहेत. पहिला प्रश्न जो आहे बघा आपला, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना जी आहे आणि प्रधानमंत्री सहज बिजली हरगल योजना जी आहे, यांचा जर आपण विचार केला तर दोन स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत की ग्रामीण वीज वितरण व्यवस्था जी आहे ती मजबूत करण्यासाठी 2014 मध्ये दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली होती. बरोबर आहे. ग्रामीण वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी जे आहे सौभाग्य योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. आता बघा इथं विजेचं वितरण हा जो मुद्दा आहे तो येत नाही. आपल्याला जे आहे की शेवटच्या टप्प्यापर्यंत जे आहे इलेक्ट्रिसिटी कनेक्ट करून देणं किंवा घरांना वीज पुरवठा करणं हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे जे आहे की ही वितरण व्यवस्था किंवा डिस्ट्रीब्युशनवर फोकस नाही करत, लास्ट माईल कनेक्टिव्हिटीवर फोकस करतं. म्हणून इथं फक्त उत्तर जे आहे तर ते अ आहे. ज्या योजना इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असतील किंवा बजेटमध्ये असतील त्या योजना तुम्ही जे आहे प्रॉपरली बघितल्या पाहिजेत, त्याच्यावर जे आहे काम केलं पाहिजे. योजना कधी येते, काय येते किंवा तिच्यामध्ये काय मेजर कन्सर्न आहेत ते आपण बघणं अपेक्षित असतं. बघा पुढचा जो प्रश्न आहे की भारताच्या बाबतीमध्ये सेवा ज्या आहेत बघा, तर सेवा क्षेत्राचा जर विचार केला आपण तर भारत जे आहे जगातला 7वा मोठा सेवा निर्यातदार देश आहे. स्टेटमेंट बरोबर आहे बघा. इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे आपला या वर्षीचा तिच्यामध्ये हे स्टेटमेंट आहे. जागतिक सेवा व्यापारामध्ये भारताचा 2005 मधला 2% 2024 मध्ये 4.3% पर्यंतचा वाटा वाढलेला आहे. सेवा क्षेत्र जे आहे ते भारतातल्या थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच जे आहे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा सर्वात मोठा प्राप्तकर्ता क्षेत्र आहे. सर्व्हिस सेक्टर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सर्व्हिस सेक्टर जे आहे त्याचे हे जे फॅक्ट्स आहेत हे इकॉनॉमिकल सर्व्हे ऑफ इंडिया जो आहे त्याच्या संबंधीचा आहे. याच्या संबंधीचं इनडेप्थ जे काही व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आहे, तो बघून घ्या. सो बेसिकली उत्तर जे आहे तर ते याच्यामध्ये वरील सर्व किंवा ऑल ऑफ द अबव हे याचं उत्तर आहे बघा. आणि सोर्स जो आहे तो इकॉनॉमिक सर्वे आहे. इकॉनॉमिक सर्वेचे 2 आर्टिकल जे आहेत तर ते मी याच्यावर पण लिहिलेले आहेत बघा. लोकसत्तामध्ये ते आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर केलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. किंवा याची जी नोट आहे तर ती टेलिग्रामवर पण तुम्हाला मिळेल. पण याच्या संबंधीचे फॅक्ट्स खूप चांगले करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जे आहे 2026 मधलं बजेट पण तुम्हाला चांगलं करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण त्या संबंधीचे पण प्रश्न जे आहेत टेस्ट सिरीजमध्ये इन्क्लूड करू. सो तुमची तयारी होऊन जाईल. भारतातला जो श्रम बाजार आहे बघा त्याच्या संबंधित विधानं आहेत. जानेवारी 2026 पर्यंत ई श्रम पोर्टलवर 31 कोटीहून अधिक असंघटित कामगारांची नोंद झाली. आता बघा ई श्रम पोर्टल जे आहे ते अनऑर्गनाइज सेक्टरसाठी आहे किंवा एकंदर जे आहे असंघटित कामगारांसाठी. ई श्रम पोर्टलवरील एकूण नोंदणी केलेल्यांपैकी महिलांचं प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे. तर हे चुकीचं आहे. महिलांचं प्रमाण जवळपास 54% म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त आहे बघा. 50% पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे बघा. ई श्रम नोंदणीच्या प्रवृत्तीमुळे लिंग केंद्रित कल्याणकारी योजनांच्या प्रसाराला बळकटी मिळालेली आहे. सो जेंडर फोकस्ड वेलफेअर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क होत आहे. सो 2 स्टेटमेंट हे बरोबर आहे, अ आणि क. आणि याच्यामध्ये ब जे आहे तर ते महिलांचं प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे. तर इथं जे स्टेटमेंट जे 50% पेक्षा कमी, त्याच्यामुळे उत्तर जे येतं आपलं तर ते अ आणि क येतं. आता बघा जेंडर रिलेटेड जेवढे काही फॅक्ट्स तुम्हाला मिळतात बघा तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपण डील करणं गरजेचं आहे. पुढचा जो प्रश्न आपला 19वा. सो नॅशनल करिअर सर्व्हिस जे आहे बघा या प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. यावर 5.9 कोटीपेक्षा अधिक नोंदणीकृत नोकरी शोधणारे आहेत. आता तुम्हाला बघा नॅशनल करिअर सर्व्हिस प्लॅटफॉर्म जो आहे ज्यांना जॉब पाहिजे आहेत तर ते तिथं नोंदणी करतात. नोंदणीकृत नोकरी देणाऱ्यांची संख्या नोंदणीकृत नोकरी शोधणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त. बघा हे स्टेटमेंट फक्त तुम्हाला नीट वाचायचं होतं. नोकरी देणारे जर जास्त राहिले नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा तर अशा पोर्टलची खरं तर गरजच पडणार नाही आपल्याला. नोकरी शोधणाऱ्यांची संख्या जास्त आहे बघा नोकरी देणाऱ्यांपेक्षा. सो त्याच्यामुळे जे आहे की हे फक्त कूल राहून तुम्हाला डील करायचं होतं. बाकी विविध क्षेत्रामध्ये 8 कोटी रिक्त जागा उपलब्ध यांनी करून दिलेल्या आहेत. सो हेही बरोबर आहे. इथं जे आहे तुमचं उत्तर जे आहे अ आणि क आहे बघा. सो काय होतं ना की कधी कधी त्याच्याबद्दलचे फॅक्ट्स माहीतच असले पाहिजे असंही नसतं. एखाद्या प्रश्नामध्ये जे आहे अशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जातात. सो सिम्पली तुम्हाला जे आहे प्रश्न शांतचित्ताने वाचायचा आहे आणि त्याला जे आहे रिॲक्ट व्हायचं आहे बघा. त्यानंतर जे आहे की आपले जे 8 प्रमुख उद्योग आहे बघा त्यांचा जो इंडस्ट्रियल इंडेक्स येतो बघा उद्योगांचा है ना एकत्रित निर्देशांक जे आहे
कंबाईन इंडेक्स जो आहे 8 कोर इंडस्ट्रीज किंवा मूलभूत उद्योग जे आहेत आपले, सो याच्यामध्ये कशाचं मूल्यमापन केलं जातं बघा. तर हे 8 क्षेत्र उत्पादनाची वैयक्तिक आणि एकूण कामगिरी अशा दोघांचा विचार करता, कारण हा याच्यात म्हटलेलंच आहे बघा, हा कंबाईन इंडेक्स आहे. सो इंडिव्हिज्युअल आणि ॲग्रिगेट परफॉर्मन्स जो आहे त्याचा विचार याच्यामध्ये होतो. सो उत्तर जे आहे तर ते 3 आहे. वेगवेगळे जे इंडेक्स निर्देशांक न्यूजमध्ये येत असतात किंवा बजेट असेल, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये त्याचा उल्लेख होतोय, तर ते नेमकं कशासाठी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे RBIच्या वित्तीय समावेशक निर्देशांकाबद्दल पुढचा प्रश्न आहे बघा. सो RBIचं जे वित्तीय समावेशन आहे तिच्यामध्ये कोणकोणते क्षेत्र जे आहे त्याच्या संबंधीचा डेटा आपण कलेक्ट करतो. सो याच्यामध्ये जे आहे बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, पोस्टल, पेन्शन जे आहे बघा, सो यांचा जो आहे सिनेरिओ तिच्यामध्ये महत्त्वाचा आहे, पेन्शन जे आहे बघा. आता सिंपली जे आहे की हे सगळे ABCDE या सर्वांचा जो आहे तिच्यामध्ये विचार केला जातो. आता RBIचा जो निर्देशांक आहे बघा, याचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये जवळपास एकंदर जे आहे 97 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून याच्यामध्ये डेटा कलेक्ट होतो. तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि भारताचं जे वित्तीय समावेशन आहे म्हणजे फिनान्शियल इन्क्लुजनचा निर्देशांक जो आहे तर तो ग्रो झालेला आहे बघा. 64.2 वरून जो आहे तो 67 झालेला आहे. म्हणजे वित्तीय समावेशन जे आहे तर ते भारताच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वर्क होत आहे असं आपला इकॉनॉमिक सर्वे आपल्याला सांगतो. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे आपला तर तो भारताच्या इनोव्हेशन इकोसिस्टीम संबंधीचा आहे. आता जागतिक स्तरावर जे आहे आपण बघत राहतो की इनोव्हेशन जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न जे आहेत ते रुटीन याच्यात विचारले जातात आणि एकंदर हा जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे बघा तिच्यामध्ये भारताचा जो रँक दिलेला आहे 2019 66 ते 2025 39, इथं 38 पाहिजे बघा. सो 2025 मध्ये भारताचं जे रँकिंग आहे तर ते 38 आहे. तिच्यामुळे पहिलं स्टेटमेंट आपलं जे आहे चुकलेलं आहे आणि भारताचं जे इनोव्हेटिव्ह कन्सर्न आहे बघा तर ते स्ट्रेंथन होत आहे. सो हे बरोबर आहे आणि उत्पादन आधारित नवोपक्रम जे आहे दीर्घकालीन वाढ जी आहे तर ती पण याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. सो इथं हा फॅक्ट जो होता तो चुकीचा होता. सो उत्तर ब आणि क आहे. जेवढ्या काही महत्त्वाच्या इंडेक्स आहेत तिच्यामध्ये 2025 असेल किंवा 2026 असेल भारत जो आहे तो कुठं स्टँड होतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे जर तुम्ही प्रॉपरली केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही बघा. सो तो सिनेरिओ याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो आपला प्रश्न आहे बघा तर तो जो आहे बायोफार्मा शक्ती. आता बायोफार्मा शक्ती जे आहे हेल्थ रिलेटेड जो आहे मेजर कन्सर्न आहे. तर ज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन्स म्हणजे नवोपक्रम जे आहे हे हेल्थसाठी आपल्याला डील करायचे आहे. तर भारतामध्ये जे काही जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र भारताला विकसित करायचं आहे बघा तर त्याची घोषणा जी केलेली आहे पुढच्या 3 वर्षांसाठी 10,000 कोटी रुपयांसह जे आहे याच्यामध्ये खर्च आपण करतोय. सो बेसिकली जे आहे इथं हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे तर ह्या 3च्या जागी काय पाहिजे 5 पाहिजे बघा. हे 3 चुकीचं आहे. सो त्याच्यामुळे जे आहे पहिलं स्टेटमेंट आपलं चुकलं बघा. ओके. आता बायोफार्मा जे आहे ना हे खूप महत्त्वाचा उपक्रम आहे. याच्यावर प्रश्न येत्या काळामध्ये येऊ शकतं. मग याच्यामध्ये नवीन 3 राष्ट्रीय औषध शिक्षण संस्था नायपर जे आहे संशोधन संस्था त्या स्थापन होतील बघा आणि विद्यमान 6 संस्था ज्या आहे त्यांचं श्रेणीवर्धन याच्यामध्ये केलं जाणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत 1000हून अधिक मान्यताप्राप्त भारतीय क्लिनिकल ज्या काही चाचणी स्थळं आहेत त्याचं नेटवर्क पण तयार केलं जाईल. दोन्ही स्टेटमेंट ब आणि क बरोबर आहेत बघा. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं होतं. सो फॅक्ट जे आहेत तर ते तुम्ही खूप प्रॉपरली बघितले पाहिजे. आता बऱ्याचदा जे आहे की फॅक्ट्स जे आहेत ते खूप प्रॉपरली आपण जर बघितले तर मग बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आपल्याला जे आहे इलिमिनेशननी पण काही गोष्टी डील करता येतात. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा राहतो. ओके. देन 24 नंबरचा प्रश्न बघूयात. 24 नंबर सेमीकंडक्टर जे आहे बघा इंडिया सेमीकंडक्टर मिशन 20 याच्यामध्ये काय आहे ना तर याचं टार्गेट आहे सेमीकंडक्टर इक्विपमेंट्स प्रोड्यूस करणं, मटेरियल डिझाईन, फुल स्टॅक इंडियन IP आणि 45 सप्लाय चेन्स. उत्तर जे आहे ते 2 आहे बघा. सो कुठलाही जे काही इनिशिएटिव्ह आहे स्कीम आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला माहीत पाहिजे. देन 25 जे आहे 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केलेल्या समर्पित दुर्मिळ मृदा कॉरिडॉर संदर्भात जे आहे बघा. आता युनियन बजेट 2026 मध्ये डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर जे आहे तर ते प्रपोज केलेले आहे
आता याच्या बाबतीमध्ये जो प्रश्न आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की दुर्मिळ मृदा घटकांसाठी देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करणे, की सप्लाय चेन आपल्याला इंडियामध्ये जे आहे ती डेव्हलप करायची, बरोबर आहे. इथं जे आहे की केवळ किनारी राज्यांचा याच्यात समावेश आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. की ऑदर दॅन जे आहे कोस्टल ते पण याच्यामध्ये आहे. जसं ओडिसाचा रेफरन्स आपण घेऊ शकतो, आपण आंध्राचा रेफरन्स याच्यामध्ये घेऊ शकतो. सो बेसिकली जे आहे याच्यामध्ये फक्त केवळ किनारी, तर हे चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे आता तिसरा जो आहे की संशोधन उत्पादन हे प्रस्तावित कॉरिडॉरचे अविभाज्य घटक आहेत, हेही बरोबर आहे. मग आता उत्तर जे येतं ते काय येतं, अ आणि क. कारण जे आहे याच्यामध्ये आंध्रा पण आहे आणि ओडिसा पण आहे, तिच्यात हे दोघं जे आहे याला अपवाद ठरतात. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे बघा, आता याच्यामध्ये ना ऑदर दॅन आंध्रा आणि ओडिसा, केरळ, तमिळनाडू हे 2 स्टेट्स आहेत. सो ते पण लक्षात ठेवा. म्हणजे हे जे सगळं दुर्मिळ मृदेसाठीचा सगळा सिनेरिओ जो आहे त्याच्यामध्ये केरळ, तमिळनाडू, आंध्रा, ओडिसा हे स्टेट्स आहेत बघा. ओके, देन कंटेनर उत्पादन योजना जी आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे प्रश्न आहेत तुम्हाला आता बजेटचा वरती रेफरन्स आला, बजेटमधल्या पण स्कीम जे आहेत तर त्या याच्यात कव्हर झालेल्या आहेत. बजेट संबंधीचं पण जे आहे इनडेप्थ लेक्चर स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, ते नीट बघा. त्याच्या संबंधीचे आर्टिकल्स लोकसत्तामध्ये आहेत, ते तुम्ही वाचू शकता. याची नोट तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. म्हणजे बघा की प्रत्येक गोष्ट ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तुमचं काम आहे की ते प्रॉपरली वाचणं आणि त्याला जे आहे एक्झाम हॉलमध्ये रिप्रोड्यूस करणं. आता कंटेनर उत्पादन योजना जी आहे तर याच्यामध्ये भारताला स्पर्धात्मक कंटेनर उत्पादन परिसंस्था निर्माण करून देणे, ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम भारतात आणणं. याच्यामध्ये 50,000 कोटीपेक्षा जास्त अर्थसंकल्पने 10,000 आहे बघा हे. ओके, CR, नॉट 50,000 CR. सो त्याच्यामुळे जे आहे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे आपलं. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे आहे तर हे राबवलं जाणार आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे बघा ते अ आणि क आहे, म्हणजेच 3 जे आहे बघा. ओके, ब चुकीचं आहे याच्यामध्ये. देन पुढचा प्रश्न जे आहे, महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रम जो आहे तिच्यामध्ये काय काय असणार आहे, तर खादी, हातमाग, हस्तकला यांना स्ट्रेंथन करणं, त्याच्यानंतर जे आहे जागतिक बाजाराशी जोडणं, ब्रँडिंगसाठी मदत करणं, यांचं प्रशिक्षण, कौशल्य विकास, प्रक्रिया, उत्पादन गुणवत्ता सुव्यवस्थित करणं, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. उत्तर जे आहे तर ते वरील सर्व किंवा ऑल ऑफ द अबो. म्हणजे सिंपली जे आहे ना एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे तुम्हाला की ह्या ज्या स्कीम्स आहेत, उपक्रम आहेत वेगवेगळे, त्याचे उद्देश नीट करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न आहे बघा आपला 28 नंबरचा प्रश्न बघूया. पायाभूत सुविधांच्या वित्तपुरवठ्याच्या संदर्भात पायाभूत सुविधा जोखीम हमी निधीची स्थापना जी आहे खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रामुख्याने दर्शवतो, तर याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये जोखीम वाटपाची यंत्रणा हे याच्यामध्ये कन्सर्न आहेत बघा. म्हणजे एकंदर जे आहे की पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर फिनान्समध्ये तुम्हाला जे आहे की रिस्क शेअरिंग आहे बघा, पब्लिक आणि प्रायव्हेटमध्ये जे आहे. कारण काय होतं ना की तुम्ही जेव्हा प्रायव्हेटला घेऊन येता तो फंडिंग आणतो ॲज वेल ॲज तंत्रज्ञान पण आणतो, पण त्यावेळेसच जे आहे की सरकारने तुमची रिस्क शेअरिंग जे आहे ती क्लिअर होऊन जाते. देन अर्थसंकल्प 2026 मधला अर्थपूर्ण सहभाग ही संकल्पना जी आहे खालीलपैकी कशाशी जवळून संबंधित आहे. सो मिनिंगफुल पार्टिसिपेशन जे आहे, सबका साथ सबका विकास याच्याशी संबंधित आहे. आता बघा आपला जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्पाला 3 कर्तव्य त्यांनी दिलेली आहेत की त्याच्या बेस्ट तो आहे. आणि याच्यामध्ये पहिलं जे कर्तव्य आहे ते सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथसाठीचं आहे. दुसरं जे आहे लोकांच्या आशा आकांक्षा जे आहे फुलफिल करणं. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे काय की सबका साथ सबका विकास, ज्याच्यामध्ये एक मिनिंगफुल पार्टिसिपेशन लोकांचं पाहिजे. सो 3 कर्तव्य जे आहेत त्याच्या आधारे हे बनलेलं आहे. सो हा मुद्दा एक लक्षात घ्या, 3 कर्तव्य तुम्हाला माहीत पाहिजे. आणि म्हणून याच्याकरता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे आहे बजेटचं सेशन जे आहे ते प्रॉपरली बघा. सो खालीलपैकी कोणत्या तंतू प्रकाराचा राष्ट्रीय तंतू योजनेमध्ये समावेश होतो, नॅशनल फायबर स्कीममध्ये. सो नॅशनल फायबर स्कीममध्ये जे आहे बघा नॅचरल फायबर, मॅनमेड फायबर, न्यू एज फायबर, ॲग्रिकल्चर, फूड क्रॉप. तर बघा याच्यामध्ये जे आहे की फूड क्रॉपचा समावेश नाही. नॅचरल फायबर, मॅनमेड फायबर, न्यू एज फायबर, ABC. सो इथं जे आहे ना की फूडशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत तर ते याच्यामध्ये येत नाही, अन्न पिकं जे आहेत त्याच्यामुळे ABC इज द आन्सर. ओके, सो
इकॉनॉमीचे जे प्रश्न आहे बघा, ते इकॉनॉमीचे प्रश्न बघताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आताचा इकॉनॉमिक सर्वे बजेट तिच्यातले महत्त्वाचे जे आस्पेक्ट्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत. ॲज वेल ॲज जे आहे त्यातले अजून काही कन्सर्न असतील तर ते पण आपण जे आहे नेक्स्ट टेस्टमध्ये जे आहे डील करू. तुम्ही लोकांनी जे आहे सगळ्या गोष्टी बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे खूप प्रॉपरली प्रिपेअर करा. प्रिलिम्स करता खूप महत्त्वाचं आहे. ओके, चला पॉलिटीचे जे प्रश्न आहे बघा तर ते आपण बघणार आहोत. 31 नंबरचा तुमचा प्रश्न आहे, संविधान 11 अधिवेशनांमध्ये पूर्ण झालं. बरोबर आहे बघा, 11 सेशन जे आहे तर ते त्याचे झाले होते. मसुदा संविधान 114 दिवस विचार विनिमय त्याच्यावर झाला होता, हेही बरोबर आहे. संविधान बनवण्याचा खर्च 70 लाखांपेक्षा जास्त होता. 70 नाही, ॲक्च्युली 64 लाख खर्च होता, जे आपल्याला फॅक्ट्स नमूद आहे बघा. सो बेसिकली याचं उत्तर जे आहे अ आणि ब आहे. त्याच्यामुळे फॅक्ट जे आहेत मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ते खूप चांगले ठेवा, कारण मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा जो टॉपिक आहे याच्यावर वेगवेगळ्या कमिट्या असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्यावर विचारला होता. तो पूर्णपणे जे आहे फॅक्टशी रिलेटेड आहे. संविधान सभेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 1946 महिला सदस्यांसह किती प्रतिनिधी जे आहेत तर ते उपस्थित होते. सो याचं उत्तर आहे 9 महिलांसह 207 प्रतिनिधी. ओके, सो बेसिकली जे आहे संविधान सभेचा जो पहिला दिवस आहे बघा तर त्या दिवशी उपस्थित असणारे सदस्य त्यातल्या त्यात महिला. मधल्या काळामध्ये आपण हे बघितलेलं आहे की संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जे आहे कोण कोण महिला होत्या वगैरे वगैरे, त्यांची काय वैशिष्ट्य होती याच्यावर सुद्धा जे आहे प्रश्न रिफ्लेक्ट झालेले दिसतात. सो त्यामुळे त्या दिवशी जे आहे 9 महिलांसह एक 207 प्रतिनिधी तिथं जे आहे तर ते होते. पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला तर तो डेप्युटी स्पीकर संबंधीचा प्रश्न आहे. लोकसभेच्या उपसभापती पदाचे संदर्भात तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. 17व्या लोकसभेच्या म्हणजेच 2019 ते 2024 संपूर्ण कार्यकाळात उपसभापती पद रिक्त राहिलं, ही भारतीय संसदेतली जी आहे अशी पहिलीच घटना आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. सो या कालावधीमध्ये जे आहे डेप्युटी स्पीकरचं पद हे रद्द म्हणजे भरलं गेलेलंच नव्हतं, ते रिक्त होतं. एम थंबीदुराई लोकसभेचे शेवटचे उपसभापती और डेप्युटी स्पीकर होते. 13 ऑगस्ट 2014 ते 25 मे 2019 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं होतं. ही स्टेटमेंट बरोबर आहे. याच्यानंतरच ते पद जे आहे ते रिक्त होतं. उपसभापतींची निवड लोकसभेच्या सदस्यांमधून होते आणि अनुच्छेद 93 नुसार केली जाते. हे पद अनेकदा विरोधी पक्षाला दिलं जातं, हेही बरोबर आहे. सो सगळे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे बघा. सो त्यामुळे जे आहे लोकसभेच्या बाबतीमध्ये डेप्युटी स्पीकरचं जे पद आहे त्याचं महत्त्व जे आहे तर ते लक्षात घेता हे पद खरं तर रिक्त राहणं अपेक्षित नाही आहे. पण आता काय होतं की कधी कधी अशा काही सिच्युएशन तुमच्या समोर असतात की ज्यामध्ये ह्या पद्धतीने पदं जी आहेत तर ती रिक्त ठेवली जातात. ओके, देन भारतीय संविधानाचे जे आहे अनुच्छेद 200च्या संदर्भात खालील विधान आर्टिकल 200 आणि 201 गव्हर्नरच्या बाबतीमध्ये हे वारंवार न्यूजमध्ये आहे की कुठल्याही राज्याचं एखादं विधेयक जे आहे ते राष्ट्रपतींसाठी जर तुम्ही विचारार्थ ठेवलं तर तो मुद्दा याच्यामध्ये येतो. मग आता राज्यपाल विधेयकाला संमती देऊ शकतात, राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक ठेवून राखू शकतात किंवा संमती रोखून जे आहे विधेयक विधानमंडळाकडे परत पाठवू शकतात. बरोबर आहे. राज्यपाल धन विधेयक पुनर्विचारासाठी विधानमंडळाकडे परत पाठवू शकतात, हे चुकीचं आहे बघा. धन विधेयक जे आहे और मनी बिल जे आहे तर मनी बिल तुम्हाला विचारूनच आणलं जातं. म्हणजे राज्यांच्या बाबतीत गव्हर्नर आणि केंद्राच्या बाबतीत प्रेसिडेंट, त्याच्यामुळे मनी बिल परत पाठवलं जात नाही कारण तुम्हाला विचारूनच ते केलेलं होतं. 200 अंतर्गत अधिकारांचा वापर करताना राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने जे आहे तर ते बांधील नसतात. सो बेसिकली जे आहे इथं जे आहे बघा डिस्क्रिशन त्यांचा आहे. सो अ आणि क जे आहे हे याचं उत्तर आहे बघा. पण दुसरा जो मुद्दा होता तर तो आपला चुकीचा आहे, कारण धन विधेयक जे आहे ते परत जात नाही. आता हेही लक्षात ठेवा की तुम्हाला गव्हर्नरच्या डिस्क्रिशनवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे रादर दॅन प्रेसिडेंटला हे सिच्युएशनल डिस्क्रिशन्स असतात बघा, जे गव्हर्नरच्या बाबतीमध्ये सिनॅरिओ वेगळा असतो. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो मुद्दा आहे बघा तो आहे सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधिकरण सुधारणा कायदा 2021 मधील तरतुदी रद्द केल्या, त्याचं काय कारण आहे बघा. रिसेंट आहे बघा हे. आता याच्यामधल्या ज्या तरतुदी रद्द केलेल्या आहेत तर त्या एकंदर तुम्हाला जे न्यायाधिकरण आहेत आपली है ना त्याच्या बाबतीमध्ये पूर्वी रद्द केलेल्या तरतुद्या पुन्हा लागू करण्यात आल्या होत्या आणि न्यायालयीन स्वातंत्र्याला त्याच्यामुळे बाधा येत होती. सो तो हिच्यामधला सिनॅरिओ होता. आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या की जेव्हा ट्रिब्युनल्स आहेत बघा, ओके, सो ट्रिब्युनलच्या बाबतीमधले ट्रिब्युनलचे कलम जे आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं कुठले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला कुठला आहे.
ट्रिब्युनल हे कॉसी ज्युडिशियल असतात, अर्धन्यायिक असतात. बरंचसं प्रेशर पण ज्युडिशरीवरचं कमी करतात आणि ट्रिब्युनलच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. हा करंट आस्पेक्ट आहे. जुन्या प्रोव्हिजन्स याच्यामध्ये परत लागू करण्याचा प्रयत्न झाला होता आणि ते नको होतं, सो त्याच्याकरता जे आहे संसदेने ते चेंजेस केलेले आहेत. देन नॅशनल रोड सेफ्टी बोर्ड जे आहे ते कशाच्या अंडर येतं बघा, मोटर व्हेकल ॲक्ट 1988. सो इथं जे आहे बघा नॅशनल रोड सेफ्टी बोर्ड जे आहे तर मोटर व्हेकल ॲक्ट 1988च्या अंतर्गत येतं बघा. ओके. राष्ट्रीय आणीबाणी जे आहे, राष्ट्रीय आणीबाणी इमर्जन्सी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करणं गरजेचं आहे. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केवळ युद्ध किंवा बाह्य आक्रमणाच्या प्रत्यक्ष घटनेनंतरच केली जाऊ शकते. हे चुकीचं आहे. वॉर सुरू व्हायच्या आधी पण जे आहे तर अशी घोषणा होऊ शकते. सो बेसिक हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सशस्त्र बंड हे राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेसाठी वैध कारण आहे बघा, जर तिचा आर्म रिबेल झाला असेल तर, आणि राष्ट्रपती धोक्याची प्रत्यक्ष घटना घडण्यापूर्वीही राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. म्हणजे आता हे दोन स्टेटमेंट जर बघितलं तर हे असेही कॉन्ट्राडिक्टरी आहे एकमेकाला. ओके. मग एक तर याच्यातलं एक बरोबर असेल किंवा दुसरं चुकीचं असेल, त्याच्यामुळे हे तर वरील सर्व येतच नाही याच्यामध्ये. ब आणि क हे याचं उत्तर आहे बघा, कारण ही गोष्ट याच्यामध्ये क्रिस्टल क्लिअर आहे की युद्ध सुरू व्हायच्या आधी सुद्धा जे आहे हे होऊ शकतं. त्यामुळे जे आहे प्रेसिडेंट जे आहे आणीबाणी घोषित करू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, खालीलपैकी कोणतं विधान केंद्रीय दक्षता आयोगाच्या स्थितीचं सर्वोत्तम वर्णन करतं? सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जे आहे बघा, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचा जर उल्लेख बघितला तुम्ही तर कार्यकारी नियंत्रणापासून मुक्त असलेली स्वायत्त संस्था. कारण सीबीसीचं जे काम आहे ते म्हणजे फिनान्शियल जर काही प्लस मायनस असेल, करप्शन असेल, त्या याच्यामध्ये सीबीसी काम करतं. सो सीबीसीला जर तुम्ही एक्झिक्युटिव्हच्या प्रेशरमध्ये ठेवलं, त्याची ऑटोनॉमी काढून घेतली तर मग त्याला काहीच अर्थ राहणार नाही, असा तो सिनॅरिओ आहे. त्यामुळे सीबीसी जी आहे तिच्यावर एक्झिक्युटिव्हचा रोल कुठेही नाही आहे आणि सीबीसी तिची ऑटोनॉमी जी आहे घेऊन काम करते. फिनान्स कमिशन जे आहे बघा, भारताचा जो वित्त आयोग आहे त्याच्या संदर्भामध्ये जे आहे त्याची स्थापना 1951 मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 280 अंतर्गत करण्यात आली होती आणि त्याची नियुक्ती दर 5 वर्षांनी संसदेद्वारे केली जाते. तर इथं संसद नाही, इथं कोण पाहिजे? राष्ट्रपती पाहिजेत बघा, राष्ट्रपती करतात. सो बेसिकली हे बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. उत्तर जे आहे फक्त अ. वित्त आयोग जो असतो, वित्त आयोगाचं काम असतं की गव्हर्नमेंटकडे जो पैसा येतोय तो डिस्ट्रीब्यूट करून देणं स्टेटला आणि जे आहे सेंटरला. सो त्यामुळे जे आहे हा एक फार फार महत्त्वाचा कन्सर्न आहे. ओके. त्यानंतर 40 जे आहे बघा, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 371 अ च्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. आता बघा 370, 371, आता 370 जम्मू काश्मीरचं 2019 मध्ये काढलं, तिच्यामध्ये काय होतं की त्यांना विशेष अधिकार होते. द सेम वे 371चा विचार करता राज्य विधानसभेच्या संमतीशिवाय संसद नागा धार्मिक किंवा सामाजिक प्रथांवर कायदे करू शकत नाही. आता बघा राज्य विधानसभा जी आहे तिची तुम्हाला संमती घ्यावी लागते, कारण त्यांच्या ज्या काही ट्रॅडिशन्स आहेत त्याच्यासाठी स्पेशल जे काही आपण त्यांना अधिकार दिलेले आहेत, सो त्यांच्या अधिकारांचा आपण रिस्पेक्ट करतो, त्यांच्या परंपरांचा रिस्पेक्ट करतो. त्यामुळे जे आहे त्यांच्या विधानसभेला जे आहे आपल्याला विचारावं लागतं. संसदेला कोणत्याही विशेष निर्बंधांशिवाय नागा प्रथागत कायद्यांवर कायदे करण्याचा अधिकार आहे, हे चुकीचं आहे. त्यांच्या विधानसभेची परमिशन घेऊन आपण हे डील करतो, कारण 371 अच त्याच्यासाठी दिलेलं आहे. नागालँडमधल्या जमिनीची किंवा त्याच्या संसाधनांची मालकी हस्तांतर संसदीय कायद्यापासून संरक्षित आहे. हे बरोबर आहे बघा. त्याच्यामुळे उत्तर जे आहे अ आणि क असं याचं उत्तर आहे बघा. ओके. 371 ए जे आहे बघा. आता हे सगळे मग याच्यावर बरेचसे डिबेट्स आहेत. 371 आणि हे पाठच पाहिजेत बघा तुम्हाला सर्वांना जे आहे. 371 मधले सगळेच ए बी सी डी ई हे सगळे तुम्हाला पाठ पाहिजे. जोड्या लावा म्हणून पण बऱ्याचदा विचारले आहेत. ओके. 41 नंबरचा प्रश्न आहे बघा. अनुच्छेद 233 अंतर्गत एखाद्या व्यक्तीची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी काय काय कंडिशन्स असतात बघा. म्हणजे जे आहे ना की तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज म्हणून जर यायचं असेल तर डिस्ट्रिक्ट जज म्हणून यायला तुम्हाला काय काय कंडिशन्स त्याच्यामध्ये आहे. ओके. सो पर्सन शुड नॉट बी इन सर्व्हिस ऑफ सेंट्रल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, हे बरोबर आहे. सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही नाही पाहिजे. पर्सन शुड हॅव बीन ॲडव्होकेट ऑर प्लीडर फॉर लास्ट 7 years, हेही बरोबर आहे. अपॉइंटमेंट मस्ट बी मेड सोनली बाय द हायकोर्ट, हे चुकीचं आहे बघा. अपॉइंटमेंट जी असते तर ती न्यायालय नाही तर कोण करतं? गव्हर्नर. ओके. सो गव्हर्नर जे आहे ते हायकोर्टाच्या सल्ल्याने करतात. तिच्यामुळे
इथं फक्त हायकोर्ट असा सिनेरिओ येत नाही. उत्तर जे आहे अ आणि ब बघा. ओके, सो गव्हर्नर नियुक्ती करतील आणि गव्हर्नर कुणाचा सल्ला घेतील? हायकोर्टाचा सल्ला घेतील. डन. नेक्स्ट वन, डीपीएसपी संबंधीचा प्रश्न आहे बघा. आता डीपीएसपी जे आहे आणि फंडामेंटल राईट्स असतील आपले, फंडामेंटल ड्युटीज, हे खूप चांगल्या पद्धतीने आपण जे आहे करणं अपेक्षित असतं. याच्यावर रुटीन प्रश्न येतात. भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये ते आहे. बरं, सगळ्यांचे भाग पाठ करून टाका. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रत्येक ठिकाणी. आता ते काय आलं की पहिले फक्त कलम पण आजकाल पार्ट्स पण विचारतात. आयर्लंडच्या संविधानाने प्रभावित आहे. मूलभूत हक्काप्रमाणे न्यायालयाद्वारे अंमलबजावणी योग्य आहे. चुकीचं आहे बघा. नॉन जस्टिसिबल आहे. फक्त तुम्ही फंडामेंटल राईट्ससाठी न्यायालयात जाऊ शकता. मग त्याच्यासाठीची पण 2 कलम आहेत. आर्टिकल 32 फॉर सुप्रीम कोर्ट, 226 फॉर हायकोर्ट. ओके, आणि हे फक्त ऑनली फॉर फंडामेंटल राईट. आणि इथं जे आहे लीगल राईटसाठी पण तुम्ही जाऊ शकता. ओके, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टात तुम्हाला फंडामेंटल राईटसाठीच जाता येतं. मग मूळ मुद्दा जो आहे की हे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. उत्तर जे आहे अ आणि ब जे आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 43. ओके, राज्यातील मंत्रिमंडळाच्या आकाराच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ओके, आता राज्याचं जे मंत्रिमंडळ असतं त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन्स आहेत का? तर आहेत. आपल्याकडं जे आहे घटनादुरुस्ती आहेत बघा. 91वी घटनादुरुस्ती आहे. तिने या गोष्टी क्लिअर करून दिल्या की तुमचं मंत्रिमंडळ किती पाहिजे. जर त्याला मर्यादा नसती तर आज मंत्रिमंडळ एवढी मोठी झाली असती की विशेष ठेवला नसता त्यांनी. सो इथं जे आहे बघा, सदस्य संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावी. 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट जे आहे ती महत्वाची. इथं सदस्य संख्या 10 पेक्षा कमी नसावी. 10 ना, 12 आहे इथं. सो 12 पेक्षा कमी नसावी. ओके, आणि 91वी घटनादुरुस्ती त्याच्याद्वारे हे लागू करण्यात आलेलं आहे. सो तोही तुम्हाला फॅक्ट याच्यामध्ये दिलेला आहे, 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. सो एकंदर जे आहे उत्तर तुमचं जे आहे अ आणि क असं उत्तर आहे बघा याच्यामध्ये. ओके, ए अँड सी. पुढचा जो प्रश्न आहे बघा, मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे की मूलभूत कर्तव्य जे आहे तर संविधानाच्या भाग 4 अ मध्ये आहेत. आता बघा, फंडामेंटल ड्युटीज ज्या होत्या त्या आधीपासून आपल्या इथं नव्हत्या, त्यानंतर आपल्या याच्यामध्ये ॲड झाल्यात. आणि इथं जे आहे 4A. ओके, हे जे तुम्हाला सांगितलं बघा, असे जे ए बी सी तर मोस्ट प्रॉब्ली हे नंतर ॲड झालेलं आहे सगळं. 42वी घटनादुरुस्ती याच्याने हे ॲड झालं. अमेरिकेचं संविधान जे आहे तर सोव्हिएत युनियन जे आहे त्या संविधानातून हे आलेलं आहे बघा. उत्तर जे आहे अ आणि ब. सोर्सेस जे आहे ते आपण खूप प्रॉपरली करणं अपेक्षित आहे. अमेरिकेने इथं सोव्हिएत युनियनचा रेफरन्स आहे, म्हणजेच रशिया जो आहे आताचा, आणि त्याच्यानुसार जे आहे गोष्टी आपल्याला डील करायच्या असतात. सो बेसिकली जे आहे सोर्सेस पण तुमचे पाठ पाहिजे. आता काही गोष्टी कशा आहेत बघा, ज्या टिप ऑफ टंग असणं गरजेचं आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे सोर्सेस तर ते पाहिजेच पाहिजे, तिथं गडबड होता कामा नाही. त्याच्यानंतर जे आहे नागरिकत्व कायदा जो आहे बघा. ओके, नागरिकत्व कायदा 1955 नुसार खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकत्व गमावण्याचे मार्ग आहेत. सो रिन्युन्सिएशन, टर्मिनेशन आणि डिप्रिव्हेशन, सगळेचे सगळे जे आहेत बघा 3च असतात. मिळवण्यासाठी 5, गमावण्यासाठी 3. सो हा सिनेरिओ याच्यामध्ये लक्षात ठेवा. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, आपले पुढचे जे प्रश्न आहेत तर ते करंटचे आहेत ते बघूया. 46 नंबरचा पहिला करंटचा प्रश्न जो आहे, भारत संयुक्त अरब अमिराती यांच्यामधले जे काही आर्थिक संबंध असतील बघा, तर तिच्यामध्ये त्यांचे जे राष्ट्रपतींनी भेट दिलेली आहे बघा भारताला, तर तिच्यामध्ये जे काही वेगवेगळे करार झालेले आहेत तर मग आर्थिक भविष्य कसं असणार आहे. ओके, 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार तिप्पट करणे, तर तिच्यामध्ये जे 4 ऑप्शन्स आपल्याला दिले आहेत. तर 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त करणे, हे लक्ष याच्यामध्ये होतं बघा. सो ज्या काही सगळ्या व्हिजिट्स असतात त्या व्हिजिट्समध्ये नेमके काय टार्गेट सेट झालेले आहेत, कुठले करार झालेले आहेत, तर त्या महत्त्वाच्या गोष्टी, किंवा जर कुठलं टार्गेट सेट झालं असेल तर ते तुम्ही बघितलं पाहिजे. सो यामध्ये जे आहे 46 2 उत्तरेचं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर 47 नंबरचा प्रश्न बघा की जानेवारी 2026 मध्ये जर्मनीचे चान्सलर म्हणून भारताला राजनैतिक भेट कोणी दिली होती? फ्रिड्रिश मेर्झ जे आहे बघा. म्हणजे आपण आयोगाचा जो इतिहास बघितला तर त्यामध्ये व्यक्तींवर प्रश्न विचारण्याचे जे काही रुटीन्स आहेत तर ते आपल्याला दिसून येतात. त्यामुळे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. जी लोक न्यूजमध्ये आहेत तर 33 जे आहे. पुढचा प्रश्न बघूयात बघा.
48 नंबरचा प्रश्न आहे. 2026चे जे नियम आहे, उच्च शिक्षण संस्था जे काही हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्यासाठी काही नियम बनवलेले आहेत बघा, की कशाच्या आधारे होणारा भेदभाव रोखणं याच्यामध्ये आवश्यक आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, वांशिकता, लिंग, दिव्यांग, सो या सर्व बाबतीमध्ये जो काही भेदभाव केला जातो, डिस्क्रिमिनेशन केलं जातं. आता आर्टिकल 15 पण आहे आपल्या संविधानामध्ये, तिच्यातही या गोष्टी क्लिअर केल्या. पण त्याच्यापेक्षा वेगळं हिच्यामध्ये काय आहे, तर हिच्यामध्ये जे आहे भाषेचा मुद्दा असेल किंवा दिव्यांगाचा मुद्दा असेल, तर हे मुद्दे वेगळे आहेत बघा. या सर्व मुद्द्यांच्या आधारे जे आहे कुठल्याही हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये कसल्याही पद्धतीने जे आहे डिस्क्रिमिनेशन होता कामा नये असा सरकारचा कन्सर्न आहे. आता खालीलपैकी कोणत्या उपक्रमात पर्यावरण संरक्षण निधीचा वापर करता येणार नाही? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन फंड जो आहे बघा, तर आता याच्यामध्ये जे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की कंपन्सेशन टू प्रायव्हेट इंडस्ट्री फॉर कंप्लायन्स कॉस्ट. आता एकतर प्रायव्हेटला आपण काही कंपन्सेशन याच्यातून देणार नाही, ऑलरेडी एन्व्हायरमेंट फंडिंग आपलं कमी असतं, आणि त्यातल्या त्यात जर आपण प्रायव्हेटला याच्यामध्ये जे आहे कंपन्सेट करायला लागलो तर मग आपली परिस्थिती जी आहे तर ती अजून बिकट होऊ शकते. सो सिंपल गोष्ट आहे एकदम की प्रायव्हेटला कंपन्सेशन देण्यासाठी वापरलं जाणार नाही, पण इतर गोष्टी ज्या आहेत क्लीन एनर्जी, क्लीन टेक्नॉलॉजीचा रिसर्च असेल, अपग्रेडेशन असेल, डेव्हलपमेंट असेल एन्व्हायरमेंट लॅबोरेटरीमध्ये, किंवा एन्व्हायरमेंटल डॅमेज जो आहे असेसमेंट रिमेडिएशन जे आहे त्याच्या बाबतीमध्ये, सो त्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. आता 50 जे आहे बघा, हरितगृह वायू ऊर्जेचं तीव्रतेचं लक्ष्य नियम जे आहे 2025 जे आहे बघा, ते कुठल्या कायद्याच्या अंतर्गत आलेलं आहे? ग्रीन हाऊस गॅस इमिशन इंटेन्सिटी टार्गेट रूल्स 2025, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 च्या अंतर्गत हे आलेलं आहे. सो नव्याने हे जे रूल्स तुमच्या समोर आलेत बघा, 2026 मधला सिनॅरिओ आहे, तर त्याच्यावर तुम्ही जे आहे तो कायदा लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे अटल पेन्शन योजना. त्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर अटल पेन्शन योजना जी आहे ती असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी. आता याच पेपरमध्ये ई श्रम पोर्टल पण होतं, जे इकॉनॉमिक सर्वे थ्रू आपण इकॉनॉमीमध्ये हा प्रश्न बघितला होता. सो तिथं तो एक फार महत्त्वाचा मुद्दा होता की ई श्रम पोर्टलवर जे आहे किती रजिस्ट्रेशन झालेत, महिलांचे किती वगैरे वगैरे. सो अटल पेन्शन योजना जी आहे 2030 मध्ये जर 2030 पर्यंत आपण त्याला एक्सटेंड केलेलं आहे बघा, आता 5 वर्ष अजून पुढे जे आहे ते मे 2015 मध्ये ही योजना आली होती. ओके, आणि हिला आता जे आहे एक्सटेन्शन मिळालेलं आहे 2030 पर्यंतचं. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत त्यांना वय वर्ष 60 नंतर जे आहे पेन्शन मिळतं. आणि ते पेन्शन पण कशाच्या आधारे की तुम्ही किती प्रीमियम भरताय वर्षाला, मग 1000 ते 5000च्या प्रीमियमच्या आधारे मग ते ठरतं. 1000 ते 5000 एवढं पेन्शन मिळतं, त्याचे प्रीमियम छोटे आहेत बघा. ओके, सो तुम्ही जेवढा प्रीमियम भराल तर त्याच्या आधारे आयदर 1000, 2000, 3000, 4000, 5000 तुम्हाला मिळू शकतं वय वर्ष 60 नंतर. त्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला यूकेच्या बाबतीमध्ये जे आहे. ओके, आता यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्सनी टर्मिनली इल ॲडल्ट संबंधी जे आहे एक बिल आणलं होतं बघा. तिच्यामध्ये आपल्याला जसं भारतामध्ये पॅसिव्ह इथनेशिया जो आहे तो अलाउड आहे बघा, आणि भारतामध्ये जे आहे ॲक्टिव्ह इथनेशिया जो आहे तो अलाउड नाही आहे. मग आता मुद्दा असा आहे की इथं जे आहे असाध्य आजाराने ग्रस्त जी लोक आहेत त्यांच्या मृत्यूला जे आहे सहाय्यक मृत्यूला जे आहे तर ते लिगलाइज केलेलं आहे. असिस्टंट डाईंग जे आहे म्हणजे एक प्रकारे ॲक्टिव्ह इथनेशियाला यांनी मंजुरी दिली. युनायटेड किंगडमच्या सर्व घटक राज्यांमध्ये समान रीतीने लागू होते, हे चुकीचं आहे बघा. सगळ्या दूर नाही लागू होत, हे जे आहे इंग्लंड आणि वेल्स अशा 2च ठिकाणी लागू होतं, सगळ्यांना लागू नाही केलेलं. विधेयकानुसार 6 महिन्यापेक्षा कमी आयुष्य असलेल्या रुग्णांनाच पात्र मानलं जाईल. ओके, यांचं लाईफ जे आहे आता 6 वर्ष 6 महिने वगैरेच राहिलं आहे त्यांच्यासाठी हे केलं जाऊ शकतं. सो इथं उत्तर जे आहे अ आणि क हे उत्तर आहे बघा. 52 नंबरचा जो प्रश्न आहे सो तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता हे का महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं आहे बघा की भारताच्या बाबतीत पण आपण याचा विचार करतो. भारताच्या बाबतीत जेव्हा आपण हा विचार करतो तर आपले कन्सर्न फार वेगळे आहेत. आपले कन्सर्न जे आहेत तर ते ॲक्टिव्ह इथनेशियाचे नाही आहेत. मग हिच्यामध्ये जे आहे अरुणा शानबाग केस महत्त्वाची आहे बघा. ओके, म्हणजे पॅसिव्ह इथनेशियामध्ये लाईफ सपोर्ट काढून घेतला जातो फक्त, ॲक्टिव्ह इथनेशियामध्ये इंजेक्शन वगैरे देऊन जे आहे गोष्टी संपवल्या जातात. सध्या जे आहे Voyager 1 जे आहे न्यूजमध्ये आहे, Voyager 1 जे आहे नासाचं आहे बघा. याने काय केलं होतं तर याने एक सुपर हेड प्लाझ्मा जो आहे प्ल्युटोच्या पलीकडे जे आहे शोधला.
ओके. सुपर हेड प्लाझ्मा, हा प्लाझ्मा जे आहे प्लुटोच्या पलीकडे यांनी शोधलेला आहे म्हणून हा न्यूजमध्ये आला. वोयेजर जे आहे नासाचं इनिशिएटिव्ह आहे बघा, 1977 मध्ये हे प्रक्षेपित झालं होतं, बरोबर आहे. ऑगस्ट 12 मध्ये ते इंटरस्टेलर स्पेसमध्ये आलं. 1,00,000 केल्विनपेक्षा जास्त तापमानाचा प्लाझ्मा जे आहे त्यांनी शोधला. तर हे 1,00,000 केल्विनपेक्षा जास्त नाही आहे, ॲक्च्युली जे आहे हे 30,000 to 50,000 आहे बघा. ओके, 30K to 50K एवढंच आहे हे 1,00,000 नाही आहे. तिच्यामुळे जे आहे अ आणि ब हा याच्यातला महत्त्वाचा कन्सर्न आहे. त्याच्यानंतर 54 जे आहे बघा, आता 54 मध्ये जे आहे की संयुक्त राष्ट्राचा एक अहवाल आहे आणि तिच्यामध्ये भुकेच्या 5 सर्वाधिक प्रभावित क्षेत्रामध्ये कोणकोणते देश जे आहे तर ते दिलेले आहेत. सो इथं जे आहे बघा हंगर झोन जो आहे तर तो त्यांनी दिला आहे, किंवा एक 5 हंगर हॉटस्पॉट्स दिलेले आहेत बघा. या हंगर हॉटस्पॉट्समध्ये कशा कशाचा समावेश होतो असा हा प्रश्न आहे बघा. ओके, सुदान, दक्षिण सुदान, माली, पॅलेस्टाईन आणि हैती. सो याच्यामध्ये जे आहे या सर्वांचा समावेश होतो. सुदान, साऊथ सुदान, माली, पॅलेस्टाईन अँड हैती, ABCDE. आता बघा हा जो सगळा रिपोर्ट दिलेला आहे तो FAO म्हणजे फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि दुसरं वर्ल्ड फूड प्रोग्राम या दोघांनी दिलेला आहे बघा. ओके, याच्यामध्ये जे आहे FAO आणि दुसरं जे आहे WFP जे आहे. ओके, सो यांनी जे आहे हे 5 हंगर जे आहे हॉटस्पॉट शोधलेले आहेत. हंगर हॉटस्पॉट म्हणजे इथं मोठ्या प्रमाणावर जे आहे आपल्याला भूकमरीची समस्या जी आहे ती दिसून येते आणि त्याचे इम्पॅक्ट पण जे आहे तर ते दिसून येतात. देन लिंग आधारित अर्थसंकल्प जो आहे तो हा ना प्रामुख्याने खालीलपैकी काय काम केलं जातं बघा याच्यामध्ये. ओके, आता हे जे आहे की जेंडर बजेटिंग नॉलेज हब जे आहे बघा, ज्ञान केंद्र, हे जे आहे तर डिजिटल रिपॉझिटरी एक की जी जेंडर बजेटिंगची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती जमा करते बघा. ओके, म्हणजे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जेंडर बजेटिंग संबंधी जो काही सगळा कन्सर्न आहे तो इथं कलेक्ट केला जातो. लिंग आधारित अर्थसंकल्पाची माहिती एकत्रित करणारा डिजिटल भंडार. 56 नंबरचा प्रश्न बघा, राईस येलो मॉटल व्हायरस जो आहे, राईस येलो मॉटल व्हायरस जो आहे तर आफ्रिकेतल्या भात पिकांवर पसरणारा एक विषाणूजन्य रोग आहे, बरोबर आहे, व्हायरस आहे बघा. सोबेमो व्हायरस प्रजातीचा आहे, हेही बरोबर आहे. आणि गेल्या सेंचुरीपासून तो सायलेंटली आफ्रिकामध्ये जे आहे तर तो पसरतो आहे. सो हे 3ही स्टेटमेंट्स बरोबर आहे बघा. वरील सर्व जे आहेत तर ते बरोबर आहे येलो मॉटल व्हायरसच्या बाबतीमध्ये. सो हा एक मुद्दा जो आहे आफ्रिकेच्या बाबतीमध्ये न्यूजमध्ये होता, सो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे बघा 57 जे आहे बिहार कॅबिनेट जे आहे बघा 42. आता एकंदर जे आहे बिहारच्या बाबतीमध्ये जे आहे त्यांनी एक योजना आणलेली आहे विवाह हॉल बांधण्यासंबंधी. सगळी जेवढी काही गावं आहेत बघा त्या गावांमध्ये विवाहाचे हॉल जे आहे ते बांधायचे आहेत. आता ही जी योजना आहे ह्या योजनेमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कन्या विवाह मंडप योजना असा हा सिनेरिओ आहे बघा. एक तर सगळी जी गावं आहेत तिथे उभी करणार आहेत विवाह हॉल जे आहे ते मुख्यमंत्री कन्या विवाह मंडप योजना. वेगवेगळ्या योजना आहेत बघा. आपल्याला राज्य जे आहेत त्यांच्या स्कीम ज्या न्यूजमध्ये येतात त्या पण आपण बघितल्या पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण फक्त आपल्या याच्याशी रिलेटेड बघतो महाराष्ट्र, त्याच्या पलीकडे पण जाऊन आपल्याला गोष्टी बघणं अपेक्षित आहे. क्रिस्टी कॉन्व्हेंट्री यांनी IOC अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली, त्याचा जे आहे त्या विधानाचा विचार करा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष जे आहे बघा तर त्या बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्या IOC अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या आफ्रिकन व्यक्ती पण आहेत बघा. त्यांनी 23 जून 2025 रोजी पदभार जो आहे तो स्वीकारला. तो दिवस IOCच्या 131व्या वाढदिवसाशी जुळत होता. सो आता बघा क्रिस्टी कॉन्व्हेंट्री यांच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. कारण असं आहे की पहिल्या महिला, पहिल्या आफ्रिकन व्यक्ती, सो त्याच्यामुळे जे आहे सर्व स्टेटमेंट्स हिच्यातली बरोबर आहेत बघा. त्यानंतर जे आहे 59 जे आहे बघा 59 जून 2025 मध्ये 9व्या नावाचा उपक्रम जो आहे तर तो सुरू केला होता बघा. आणि हा 9व्या उपक्रम जो आहे तर कोण आजच्या डेटमध्ये तो डील करते. आता 9व्या उपक्रम जो आहे तर तो किशोरवयीन मुली ज्या आहेत त्यांना सक्षम करण्याच्या दिशेने जे आहे 24 जून 2025 ला सुरू झाला होता बघा. ओके, 24 जून 2025 त्याला हा सुरू झाला होता.
आणि याच्यामध्ये महिला बाल विकास मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय हे बरोबर आहेत. यात 16 ते 18 या वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्यांच्या बाबतीतले सिनॅरिओ क्लिअर केलेले आहेत. अपारंपरिक नोकरीच्या भूमिकेमध्ये जे आहे व्यावसायिक प्रशिक्षण याच्यामध्ये त्यांना दिलं जातं बघा. त्यानंतर जे आहे आपला करंटचा शेवटचा प्रश्न जो आहे बीज उत्सव. बीज उत्सव जो आहे तर तो राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातच्या त्रिसंगमावर आयोजित झाला होता. याच्यामध्ये संकरित आणि जनुकीय सुधारित बियाणांना प्रोत्साहन देणं हा उद्देश होता. हे चुकीचं आहे बघा. इंडिजिनियस बियाणं जे आहे त्याच्यावर फोकस आहे. कृषी शाश्वततेमध्ये स्थानिक बियाण्यांच्या भूमिकेवर याच्यामध्ये प्रकाश टाकला गेला. तर हाच याच्यातला मेजर कन्सर्न आहे की ॲग्रिकल्चर सस्टेनेबिलिटी, जसं आपल्या बीजमाता आहेत बघा राहीबाई पोपेरे, त्यांनी जसं इंडिजिनियस सीड्स जे आहेत ते ग्रो केलेत, ते टिकवलेत, तसाच सिनॅरिओ इथं होता. त्यामुळे उत्तर जे आहे अ आणि क असं आहे बघा. ओके, सो थँक्यू. प्रश्न क्रमांक 61 पासून आपण जे आहे सामान्य विज्ञान या संदर्भात जे आहे आपण प्रश्न बघूया. ओके, तर सायन्सचे जे क्वेश्चन आहे बघा 61 to 80 आपल्याला बघायला मिळतात. यापैकी जो पहिला प्रश्न आहे तो आपण बघूया. विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते उदाहरण हे ऋणात्मक प्रतिसाद प्रक्रिया, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम याचा उत्तम प्रकारे स्पष्टीकरण देतात. ओके, तर आता इथे बघा 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. कॉमन सेन्सचा वापर करून जे आहे आपण प्रश्न हा सॉल्व्ह करू शकतो. पहिले जे ऑप्शन आहे बघा, रक्तातील साखर वाढणे स्वादुपिंड ओळखते आणि त्याचबरोबर त्या संदर्भात इन्सुलिन जे आहे ते सिक्रेट होते. म्हणजे इन्सुलिन रिस्पॉन्स जो आहे तो बॉडीमध्ये दिला जातो. कधी दिला जातो? जेव्हा ब्लड मध्ये शुगर लेवल वाढल्याच्या नंतर. हे जे मेकॅनिझम आहे दोन्ही गोष्टी इथे वाढत आहात, परंतु बॉडीमध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी ते जे आहे इन्सुलिन सिक्रेट केला जातो. याला जे आहे आपण काय म्हणतो? फीडबॅक मेकॅनिझम असतो, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 62 आहे. विचारलेला आहे की आर रोध असलेल्या एका तारेचे 5 समान भाग केले जातात. किती समान भाग केले जातात? 5. हे भाग नंतर समांतर जोडणीत जोडले जातात. 1/r इक्वल टू आपण काय लिहिणार? 5 समांतर भाग इथे. त्यानंतर विचारलेलं आहे की जर या जोडणीचा एकूण रोध इक्विव्हॅलेंट डिस्टन्स जे आहे r डॅश असेल तर रेशो जो आहे तो विचारलेला आहे. ओके, म्हणजे रेजिस्टन्स, इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स त्याचबरोबर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स या दोन्हीचं काय विचारलेलं आहे? रेशो विचारलेला आहे. ओके, आता दोन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे. आर ची एक आहे आणि इक्विव्हॅलेंट जो रेजिस्टन्स आहे आपला, या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथे काढावी लागेल. सुरुवातीला आर ची व्हॅल्यू आपण बघूयात. आर किती असणार? आता डिस्टन्स आणि रेजिस्टन्स यांच्यामध्ये कसं प्रमाण असतं? व्यस्त प्रमाण असतं. ही लेंथ आहे, लेंथ ऑफ द वायर, आणि त्याचबरोबर त्याचं रेजिस्टन्स यांच्यामध्ये प्रमाण कसं आहे? व्यस्त आहे, इनव्हर्स आहे. त्यामुळे आर इज इक्वल टू काय असणार? आर अपॉन पाय असणार, कारण की इक्वल पार्ट्स किती आहेत? 5. बरोबर. आता आर ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे, आर इज इक्वल टू आर बाय 5. आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढण्यासाठी याचे जे आहे आपण इथे ऍडिशन करूयात. किती येणार आहे? 5 अपॉन आर येणार आहे. आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती, आर ची व्हॅल्यू किती आहे? आर अपॉन 5 आहे. राईट. आता हा जो 5 आहे हा इथे वरती जाणार, म्हणजेच काय होणार? इथे गुणाकार होणार. तर 25 अपॉन आर ही आपली इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची काय येणार? व्हॅल्यू येणार. म्हणजे दोन्ही ज्या व्हॅल्यूज आहेत आता फक्त रेशो काढायचं इथे. मग व्हॅल्यूज ज्या आहेत बघा इथे आपण काढणार. राईट. मग आता इथे जे आहे आर अपॉन जे आहे आर बाय 25 काय करणार? इथे कॅन्सल आउट होणार आहे. कॅन्सल आउट झाल्याच्या नंतर काय आपल्याकडे आहे? तर उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 63. प्लास्टर ऑफ पॅरिस बद्दल जे आहे विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे की याचे रासायनिक सूत्र कॅल्शियम सल्फेट आणि डायहायड्रेट हे दिलेलं आहे बघा, ज्याला आपण CaSO4 असं म्हणतो. ओके. दुसरं विधान आहे बघा, जिप्समला 373 केल्विन वरती जे आहे तयार केले जाते. काय आहे की 373 केल्विन पेक्षा जास्त तापमानावरती तापवल्यास त्याचे रूपांतर डेड बर्न प्लास्टर मध्ये होते. 3 फॅक्च्युअल बेस जे आहे ते आपलं प्रश्न. आता बेसिक जर केमिकल फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल, कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट हा फॉर्म्युला कशाचा आहे? हा जिप्समचा आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचा आहे का नाही?
प्लास्टर ऑफ पॅरिसचा फॉर्म्युला काय, तर इथे फक्त एकच फरक आहे, डायहायड्रेटच्या ऐवजी हेमीहायड्रेट जे आहे आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर त्याच्याऐवजी जर हे असलं असतं इथे फॉर्म्युला जो आहे, विधान जे आहे ते बरोबर आहे आपलं. ठीक आहे, पहिलं विधान कसं आहे, चुकीचं आहे. दुसरं विधान जे आहे ते योग्य आहे. ओके, हे टेम्परेचर लक्षात ठेवा, डायरेक्टली वन लाइनर मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिस तयार करण्यासाठी जे आहे जिप्समला 373 केल्विन वरती जे आहे हीट पुढे आहे. जर त्याच्यापेक्षा अधिक जर तापमान आपण वाढवलं तर डेड बर्न प्लास्टिक जे आहे ते तयार होतं. विधान सुद्धा योग्य आहे. पर्याय क्रमांक जे आहे 2 इथे उत्तर असणार आहे. फक्त 2 आणि 3 विधान. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 64. आता बघा इथे विचारलेलं आहे की 15 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र आरशासमोर 10 सेंटीमीटर अंतरावरती एक वस्तू ठेवलेली आहे. प्रतिमेचे स्थान. ओके, आता जो आकडा आहे बघा, हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू शकतो. फॉर्म्युला आपला काय आहे, 1/v. व्ही आपल्याला विचारलेला आहे. ते काय असणार आहे, इमेज डिस्टन्स असणार आहे. त्यानंतर 1/u म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे का आपल्याला, तर दिलेला आहे. किती आहे, 10 सेंटीमीटर दिलेला आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स. ठीक आहे, नाभी अंतर म्हणजेच फोकल लेंथ किती आहे आपल्याकडे, 15 आहे. म्हणजेच किती येणार, 1/v इक्वल टू 1/10 प्लस 1/3 येणार आहे. राईट, ते आहे याचं उत्तर 1/6 येणार आहे. ओके, आता व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह 6 प्लस 6 कुठे आहे, तर 2. लॉजिकली पण तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. बेसिकली जर तुम्हाला साइन कन्व्हेन्शन माहिती असतील तर कॉन्व्हेक्स मिरर मध्ये आपल्याला माहिती आहे जनरली जे आहे प्लस साइन जे आहे ते प्रॉब्लेमली असतात. त्याचबरोबर ज्या व्हर्च्युअल इमेजेस आहेत त्या नेहमी आरशाच्या मागे फॉर्म होतात, समोर फॉर्म होत नाही. समोर कोणत्या फॉर्म होतात, तर रिअल इमेजेस फॉर्म होतात. ठीक, ते प्लसचं साइन जे आहे बिहाइंड मिरर आरशाच्या मागे, ऑप्शन कुठे दर्शवतो, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आपण बघूया. विचारलेला आहे की खालील संयोगासाठी योग्य आयुपॅक नाव जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, आयुपॅक जे नाव आहे तर हे ओळखण्यासाठी बेसिकली आपल्याला जो सीओचा ग्रुप आहे तो बघावा लागतो. सीओचा ग्रुप जो आहे लेफ्ट टू राईट जर आपण बघितला तर किती आहे, 2 आहे. राईट टू लेफ्ट किती आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर राहते, 1, 2 आणि 3. 1 आणि 2 त्याचबरोबर. आता रूल काय सांगतो आपल्याला की जो मिनिमम नंबर आहे तो आपण इथे कन्सिडर करतो. 2 क्रमांक कुठे आपल्याला बघायला मिळतो, पर्याय क्रमांक 1 मध्ये. ब्युटॅन टू ओन हे त्याचं उत्तर असणार. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 66. संघ प्लॅटिहेल्मिन्थिस. ओके, या संदर्भात जो आहे प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर संघ ॲस्केल्मिन्थिस सुद्धा इथे दिलेला आहे. ठीक आहे, विचारलेला आहे की यांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा. प्लॅटिहेल्मिन्थिस हे पहिले त्रिस्तरीय प्राणी आहेत. विधान कसं आहे, योग्य आहे. त्रिस्तरीय म्हणजे काय, ट्रायप्लोब्लास्टिक म्हणजेच काय, यांच्यामध्ये एंडोडर्म, एक्टोडर्म, त्याचबरोबर मेझोडर्म अशा 3 जर्म लेअर ज्या आहेत, जर्म लेवल त्या इथे फॉर्म होताना आपल्याला दिसतात प्लॅटिहेल्मिन्थिस संदर्भात. त्यानंतर पुढचं विधान आहे की ॲस्केल्मिन्थिस आर द फर्स्ट ॲनिमल्स टू शो ट्रू सिलम. तर ट्रू सिलम जे आहे ॲस्केल्मिन्थिस मध्ये प्रत्यक्षात निदर्शनात येत नाही. स्टेटमेंट तू चुकीचं आहे. ॲस्केल्मिन्थिसच्या ऐवजी जर इथे ॲनेलिडा हा शब्द असला असता तर हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, परंतु इथे शब्द कोणता आहे, संघ जर बदलला इथे तर विधान जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर पुढे आहे बघा तिसरं स्टेटमेंट की प्लॅटिहेल्मिन्थिस आर ॲस्केल्मिनेट व्हाईल ॲस्केल्मिन्थिस आर सुडो सिलॅमेट. दुसरा आणि तिसरं तसं पण कॉन्ट्राडिक्ट होतं, त्याच्यामुळे हे दोन्ही एकत्रित येऊ शकणार नाही. तिसरा क्रमांक जे आहे विधान हे सुद्धा योग्य आहे. पर्याय क्रमांक जो आहे 1 आणि 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 विधान जे आहे 1 आणि 3 बरोबर आहे. 2 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. इझी क्वेश्चन आहे बघा. बेसिकली जर तुम्हाला बोन्स जे आहे बघा, फेसच्या संदर्भात जे फेशियल बोन्स आहेत तिची जर तुम्हाला नावं माहिती असतील तर तुम्हाला इझिली हा क्वेश्चन क्रॅक करता येतो. विचारलेला आहे की मानवी कवटीत जे आहे 22 हाडं असतात. त्या 22 हाडांपैकी 8 कपाळाची क्रेनियल आणि 14 जी आहे चेहऱ्यांची असतात. कोणते हाड कपाळाच्या हाडांचा भाग नाही, त्याच्यामध्ये बघा मॅन्डिबल ही जी बोन आहे ती लोअर जॉची बोन आहे. हा जो जबडा आहे लोअर जॉ त्याच्या बोनला काय म्हणतात की मॅन्डिबल असं म्हणतात. पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. विचारलेला आहे 68 मध्ये की मूलद्रव्य ए
3 संयुज इलेक्ट्रॉन याचे आहेत. मूलद्रव्य बी मध्ये 6 संयुज इलेक्ट्रॉन आहेत. ए आणि बी यांच्यापासून तयार होणाऱ्या संयुगाचे रेणू सूत्र काय असेल? ते बेसिकली इथं फॉर्म्युला फॉर द कंपाऊंड हा विचारलेला आहे. म्हणजे कंपाऊंड फॉर्मेशन हे कसं फॉर्म होतं. याच्यामध्ये काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे येतात आणि जे आहे घेतले जातात. म्हणजे लुझिंग अँड गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ही प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये कंपाऊंड फॉर्मेशन मध्ये आपल्याला क्रिस क्रॉस मेथडचा वापर करावा लागेल. क्रिस क्रॉस मेथड. ठीक आहे. क्रिस क्रॉस मेथड मध्ये काय बेसिकली आपल्याला माहिती आहे ए कडे किती आहे, ए कडे आहे दिलेला आहे आपल्याला 3. तर आता ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 3 का होणार, लूज होणार. आता इथे पुढे लिहूयात आपण आहे विल लूज इलेक्ट्रॉन. बी कडे किती आहे, बी कडे टोटल 6 आहे. आता बी चे जे 6 इलेक्ट्रॉन आहे ते लूज होणार की गेन होणार, तर दोन्हीही नाही. आता त्यांना ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन हवेत. म्हणजे इथे गेनिंग कितीचे असेल, इट नीड्स 2 गेन. बरोबर. म्हणजे इथे 3 लॉस्ट होणार आहे, इथे 2 गेन होणार. म्हणजे 3 आणि 2 हा आकडा आपल्याला मिळालेला आहे. आता ए कडे किती आहे 3 आणि बी कडे किती आहे, त्याला लागणार आहे 2. ओके. तर क्रिस क्रॉस मेथड जर आपण इथे विचार केला, ए चे जे 3 आहे कोणाला जाणार, बी ला जाणार. आणि बी ला जे 2 हवे आहेत ते जाणार ए कडे जाणार. तेच काय ए टू बी आहे. ठीक आहे. क्रिस क्रॉस मेथडचा वापर करून जे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 69 विचारलेला आहे की यकृताचा सायरोसिस किंवा सिरोसिस हा जो एक दीर्घकालीन आजार आहे हा प्रामुख्याने कशामुळे होतो. ठीक आहे. तर बेसिकली आपल्याला माहिती आहे अल्कोहोल कन्झम्पशन आहे, ज्याला आपण मद्यपान सुद्धा असं म्हणतो. त्यामुळे हा आजार होतो, अल्कोहोलचे दीर्घकाळ सेवन. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक आहे 70 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकीय प्राण आयननकारी नसणारे आहेत परंतु तरीही ऊतींचे औष्णिक नुकसान करू शकते. म्हणजे थर्मल डॅमेज जे आहे, उष्णता आधारित जे आहे हानी पोहोचवू शकते असं विचारलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये एक्सरे आणि गॅमा रे जे आहे बघा यांना आयनायझिंग रेडिएशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आयनायझिंग. आयनीकरणामध्ये हे दोन जे आहे येतात बघा. ठीक आहे. म्हणून हे 2 पर्याय हे याचं उत्तर नाही. तिसरं जे आहे बघा मायक्रोवेव्ह हे याचं उत्तर असणार आहे. घरामध्ये बघा किचनमध्ये आपण मायक्रोवेव्ह यूज करतो. तिथे बघा हीट जे आहे उष्णतेच्या साह्याने जे आहे आपलं अन्न जे आहे आपण ते शिजवतो किंवा कुक करतो. राईट. मग असंही लॉजिक जे आहे तुम्ही लावू शकता. ठीक आहे. थर्मल जेव्हा येतं तेव्हा सूक्ष्म लहरी ज्या आहे या वापरात येत असतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक आहे 71 विचारलेला आहे की प्लाझ्मोडियमची अवस्था आणि यजमानासोबत संबंध यानुसार कोणती जोडी अचूक जुळते. जे करेक्ट जी आहे ती विचारलेली आहे. करेक्ट जोडी कोणती, 3 जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली जोडी आहे बघा स्पोरोझाइट. हे मानवासाठी संसर्गजन्य अवस्था आहे. सुरुवातीला आता अॅनोफिलिस असेल किंवा एडिस इजिप्टी असेल, कोणतेही डेंग्यू मलेरिया आधारित जे मॉस्किटो असतात त्यांच्यामध्ये एक पॅरासाइट असतो बघा. ठीक आहे. आता हा जो पॅरासाइट आहे बघा याच्यामध्ये स्पोर्सद्वारे जे आहे संसर्ग जे आहे तो पसरवला जातो. बरोबर. आता हे जे पोर्स असतात तर हे जे स्पोर्स आहेत ते सुरुवातीला मानवाला जे आहे इन्फेक्ट करतात, जेव्हा जो डास जो आहे तो मानवाला चावतो. ब्लड स्ट्रीम मध्ये स्पोर्स केल्यामुळे पहिली स्टेज आपण म्हणतो कोणती आहे, स्पोरोझाइट आहे. आता इथे काय होतं की जसं संसर्ग जो आहे तो वाढतो तर पुन्हा एक मच्छर चावल्याच्या नंतर ते जे ब्लड जे सक केलं जातं, ओके, जे रक्त जे आहे ते पिलं जातं डासांकडून, तर पुन्हा तो पॅरासाइट जो आहे मच्छराच्या शरीरामध्ये जातो. कोणाच्या शरीरामध्ये जातो, मच्छरांच्या. ओके. जो डास आहे त्याच्या शरीरामध्ये जातो. डासाच्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर हे जे गॅमेटोसाइट जी आहे ही प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते, जिथे अजून यांचं डेव्हलपमेंट जे आहे ते होतं. म्हणजे स्टेज 1 काय आहे की इन्फेक्टिव्ह स्टेज फॉर ह्युमन आहे. स्टेज 2 म्हणजे काय, इन्फेक्टिव्ह स्टेज फॉर मॉस्किटो आहे. जे डास आहे ते इथे इन्फेक्ट होतात. ओके. तिसरी स्टेज आहे बघा मेरोझॉइट. त्याच्यामध्ये लिव्हर मधून जे आहे आरबीसी वगैरे जे असतात बघा, तर आरबीसी वरती अटॅक केला जातो आणि त्याचा जो आहे त्याला जे आहे डिस्ट्रॉय केलं जातं. कशाला, आरबीसीला. म्हणून आपण बघतो की लिव्हर आणि त्याचबरोबर लिव्हरचं जे इफिशियन्सी आहे ती कमी होते. लिव्हरवरची जी आहे सूज आपल्याला या केसमध्ये बघायला मिळते. तिन्ही स्टेटमेंट जे आहे ते बघा इथे योग्य आहे. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 1, 2 आणि 3. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक आहे 72 विचारलेला आहे की नवजात बालकांमध्ये रक्तस्राव रोखण्यासाठी जीवनसत्व कोणते आवश्यक आहे. ठीक आहे. तर फायलोक्विनॉन जे आहे पहिला पर्याय क्रमांक कशाचा आहे हे नाव, व्हिटॅमिन K1 चा आहे. ओके. तर तुम्हाला माहिती की ब्लड क्लॉटिंग मध्ये व्हिटॅमिन K हा एक आवश्यक घटक असतो. ठीक आहे. तसंही लॉजिक तुम्ही लावू शकता की रक्तस्राव आपल्याला दिलेला आहे प्रश्नामध्ये, मग रक्तस्राव रोखण्यासाठी ब्लड क्लॉटिंग जे आहे
हे कोणतं विटॅमिन गरजेचं असतं तर विटॅमिन के. केचं नाव काय केमिकल नाव होतं फायलोक्विन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक आहे 73. विचारलेला आहे की अतिनील प्राणाची कोणती विशिष्ट पट्टी मानवी त्वचेमध्ये जीवनसत्व ड च्या संश्लेषणास चालना देते. आता अल्ट्रा व्हायोलेट रेज मध्ये पण 3 प्रकार पडतात, जे सूर्यकिरणामधून आपल्याला आलेली दिसते. एक आहे UVA, दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी. याच्यापैकी सर्वात जास्त डॅमेजिंग कोणती असेल तर ती आहे UVC. पण आता UVC डॅमेजिंग असल्यामुळे ती पृथ्वीवरती येत नाही. काय येत नाही? कारण की ओझोन लेअर जो आहे, ओझोनचा जो पट्टा आहे, ओझोनचा जो थर आहे, हा या UVC ला काय करतो? पूर्णपणे शोषून घेतो, म्हणजे ऍब्झॉर्ब करून घेतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे त्याचं उत्तर नाहीये. UVA जी आहे UVB च्या कम्पेअर मध्ये कशी आहे? वीक आहे, कमजोर आहे. ओके. त्यामुळे फारसे जे आहे इथे सिंथेसिस घडून येत नाही, त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नाहीये. परंतु UVB चा जर आपण इथे विचार केला तर UVB ही पृथ्वीवरती पण येते, त्याचबरोबर तिच्यामध्ये तेवढी पॉवर आहे, तेवढी स्ट्रेंथ आहे, जे सिंथेसिस ट्रिगर करते व्हिटॅमिन डी च्या संदर्भात ह्युमन स्किन मध्ये. ओके. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 74. विचारलेला आहे की साचलेल्या पाण्यावर रॉकेल किंवा तेल फवारल्याने डासांच्या अळ्या मारतात. यामागील भौतिकशास्त्राचे कोणते तत्व आहे? ते फिजिक्सचा जो नियम आहे तो विचारला. कोणता नियम आहे इथे? सरफेस टेन्शन नियम आहे. सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय? बेसिकली जेव्हा पाण्याचं जे सरफेस आहे, वॉटर सरफेस, हा जेव्हा रिजिड पद्धतीने एक गुणधर्म जो आहे तो प्राप्त करतो, याच्यामुळे काय होतं? ज्या डासांच्या ज्या अळ्या आहेत तर यांना सपोर्ट तिथे मिळतो बघा, श्वसनासाठी, म्हणजे फॉर द रेस्पिरेशन, ऑक्सिजन घेण्यासाठी जे आहे यांना जे आहे तिथे जो आहे आधार मिळतो. जसं हे सरफेस टेन्शन खराब झालं तसं हे जे अळ्या असतात किंवा हे जे लार्वा आहेत हे खाली डुबून जे आहे ते मरण पावणार. ओके. त्यामुळे जो पर्याय क्रमांक 4 आहे की यामुळे अळ्या पाण्यात बुडतात आणि गुदमरून मरतात. तर सरफेस टेन्शन याला मूळ कारण आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. वांग्याचा जो लिटिल लीफ हा रोग आहे हा कशामुळे होतो? तर मायकोप्लाझ्मा संसर्ग याच्यामुळे होतो. बॅक्टेरियल डिजीज आहे. वनस्पती व वनस्पती आधारित रोग जे आहे हे आपल्याला व्यवस्थित रिवाइज करून जायचे आहे येणाऱ्या परीक्षा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 76. विचारलेला आहे, इझी क्वेश्चन आहे बघा. वायूचे द्रवीकरण करण्यासाठी LPG किंवा ऑक्सिजन तसे खालीपैकी काय कारण आवश्यक आहे? आपल्याला माहिती घरामध्ये जो आपला गॅस आहे बघा, ज्याला आपण LPG म्हणतो, तो बेसिकली गॅस फॉर्म मध्ये आहे. पण जेव्हा त्याच्यावरती प्रेशर क्रिएट केलं जातं, गॅसचं रूपांतर कशामध्ये होतं? लिक्विड मध्ये होतं. म्हणजे प्रेशर वाढवावं लागेल आपल्याला, बरोबर. टेम्परेचर आपल्याला वाढवून चालणार नाही. टेम्परेचर जर आपण वाढवलं ऑटोमॅटिकली विस्फोट होऊ शकतो. कशाचा? गॅसचा, बरोबर. तर टेम्परेचर वाढवता येणार नाही. बघा, टेम्परेचर वाढवणे, तापमान वाढवणे, पर्याय क्रमांक 1 गेला. तापमान आणि दाब दोन्ही वाढवणे म्हणजे तापमानही वाढवणे, पर्याय क्रमांक 3 सुद्धा एलिमिनेट झालेला. पर्याय क्रमांक 2 बघा, तापमान कमी करणे आणि दाब वाढवणे, प्रेशर आपल्याला वाढवावं लागेल आणि तापमान जे आहे ते कमी करावं लागेल. पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर असणार. पुढे आहे झिंक कार्बोनेट. या खनिजापासून जास्त म्हणजे झिंक मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? तर कॅल्सिनेशन जे आहे, मर्यादित हवेत तापवणे, विस्थापन आपण असं म्हणतो, ते वापरली जाते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 78. विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची विद्युत ऋणता ही सर्वाधिक आहे? पर्याय क्रमांक आहे 1 आहे फ्लोरीन. आपल्याला माहिती आहे पिरियडिक टेबल मध्ये जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाता, ओके, लेफ्ट टू राईट, तसं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे ती वाढत जाते. आणि सर्वात राईट मध्ये टॉपला कोण आहे? तर फ्लोरीन आहे. फ्लोरीन कसं आहे? हायली पॉइझनस, त्याचबरोबर हायली रिएक्टिव्ह हा एलिमेंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 79 नंबर. विचारलेला आहे की एका उंचीच्या टोकावरून ते काय होतं की एक दगड जो आहे तो खाली सोडला जातो, तो T सेकंदात जमिनीवरती पोहोचतो. T/2 या वेळेस आहे दगडाचे स्थान काय असेल हे विचारलेलं आहे. तर इथे कोणताही नंबर दिलेला नाहीये, म्हणून लॉजिक जे आहे बघा, गॅलिलिओचा प्रिन्सिपलचा उपयोग हा आपण इथे करू शकतो. लक्षात ठेवा, गॅलिलिओ यांनी सांगितलेलं आहे की कोणताही डिस्टन्स जेव्हा कव्हर करायचा असतो एखाद्या वस्तूला, की खाली पडत असेल नाही का, व्हेन इट इज फॉलिंग डाऊन, तेव्हा जे आहे तुम्ही 1, 3, 5 आणि 7 हा नियम तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय की आहे लेंथ, हा आहे डिस्टन्स, तो कव्हर केला जातो. म्हणजे एका सेकंदामध्ये 1 युनिट, 1 लेंथ जो आहे तो डिस्टन्स कव्हर केला जाईल. 3 युनिट जे आहे ते पुढच्या सेकंदाला कव्हर केले जातील.
सेकंद आपण लिहूयात. त्याचबरोबर 5 युनिट जे आहे त्या पुढच्या सेकंदाला कव्हर केले जातील. पुढच्या शेवटच्या सेकंदाला जे आहे वरील 7 युनिट जे आहे लेंथ हे कव्हर केले जातील बघा. ठीक आहे. आता या नियमानुसार जर आपण बेसिक लॉजिकचा विचार केला तर त्याचे टोटल पार्ट दिलेले आहे बघा T/2 बरोबर. म्हणजे टोटल जर आपण 4 पार्ट जर इथे पकडले ती युनिट 4 युनिट, तर इथे हाफ मध्ये आपल्याला विचारलेलं आहे की किती जाणार आहे बरोबर. 4ला जे आहे आपण 1-1 मध्ये जरी विभागलं इथे बरोबर, तर पहिल्या सेकंदामध्ये किती जाणार आहे पूर्णपणे जे आहे 1 युनिट इथे जाणार आहे. ठीक आहे. 1 युनिट म्हणजे काय इथे टोटल आहे 3 पैकी 4. म्हणजे टोटल युनिट आपल्याकडे 4 आहे, त्याच्यापैकी 3 जे आहे ते उर्वरित आहे आपल्याकडे. 1 युनिट इथे पार केलेलं आहे. 1 युनिट किती वेळा लागला इथे हाफ डिस्टन्स जो आहे तो कव्हर केलेला आहे. म्हणजे जो ऑप्शन आपल्याला दिलेला आहे की जमिनीपासून किती उंचीवरती आहे त्या पोझिशन विचारले दगडाची. एकूण जे आहे युनिट 4 आहे आपल्याकडे, त्याच्यापैकी 3 युनिट अजून बाकी आहे. जर टॉवर वरून विचारलं असतं तर तिथे 1 आकडा आला असता 1/4, परंतु इथे जमिनीवरतून विचारलेला आहे म्हणजे किती 3 युनिट अजून बाकी आहे. एकूण युनिटच्या किती 4 युनिटच्या. असं जे आहे ते तुम्ही डायरेक्टली इथे कॅल्क्युलेट करू शकता बघा. ठीक आहे. टोटल डिस्टन्स जो आहे हा आपण इथे कव्हर करू शकतो. 3+1 4 इथे आपण कन्सिडर. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे शेवटचा 80. आता इथे विचारलेलं आहे की बलाचे जे सीजीएस एकक आहे ते डायन आहे, तर एसआय एकक न्यूटन आहे, त्याच्यातील संबंध काय. बेसिक फॉर्म्युला बघा, युनिट कन्व्हर्जन वरती हा प्रश्न आहे. तर 1 न्यूटन बरोबर किती असतं तर 10⁵ डायन आहे बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टेस्ट सिरीज मधले प्रश्न क्रमांक 81 पासून जे होते ते आपले जॉग्राफीचे क्वेश्चन्स होते आणि शेवटचे जे 5 क्वेश्चन आहेत ते एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहेत. सो आपल्याला पहिल्यांदा जॉग्राफीचे आणि नंतर एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स बघायचे आहेत. बघा इथे प्रश्न क्रमांक 81 पासून आपले जॉग्राफीचे क्वेश्चन होते. पहिलाच क्वेश्चन बघा, समुद्र तळ प्रसारण संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला 3 विधानं त्या ठिकाणी दिलेली होती. पहिलंच विधान बघा, अटलांटिक महासागर मागील 200 दशलक्ष वर्षांपासून विस्तारत आहे. अगदी बरोबर आहे. आपण जिओमॉर्फॉलॉजी मध्ये ज्या महत्वाच्या थेरी शिकतो किंवा सिद्धांत शिकतो बरोबर, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी शिकतो, त्यानंतर प्लेट टेक्टॉनिक थेरी शिकतो, त्यानंतर सी फ्लोर स्प्रेड थेरी शिकतो. तर त्याची सी फ्लोर स्प्रेड थेरी आहे म्हणजे समुद्र प्रसरण सिद्धांत, त्याच्यावरचा हा प्रश्न होता. आता या सगळ्या थेरी इंटररिलेटेड आहेत बघा, सगळ्या एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. आपण जेव्हा अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत बघतो त्याच्यात बघतो की सगळे खंड एकत्र होते, नंतर काय झाले हे सगळे खंड एकमेकांपासून दूर गेले आणि पृथ्वीवरती महासागरांची निर्मिती झाली. सो उत्तर अमेरिका जो आहे त्याच्या खाली जो दक्षिण अमेरिका आहे हा काय होते पश्चिमेकडे सरकतोय, त्याच्यामुळे अटलांटिक महासागर हा 200 दशलक्षांपासून वर्षांपासून विस्तारत आहे. सो पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होतं. दुसरं स्टेटमेंट बघा, पॅसिफिक महासागर आकुंचन पावत आहे. आता हे स्टेटमेंट इथे बरोबर आहे बघा, लक्षात घ्या का, कारण की पॅसिफिक महासागराच्या दोन्ही बाजूला ज्या ओशनिक प्लेट आहे ते सबडक्ट होत आहे, म्हणजे सागरी भूपट्ट जे आहे ते निमज्जन होत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी दुसरं विधान बरोबर आहे. आता हे जे विधान आहे खूप साऱ्या पुस्तकांमध्ये जेव्हा तुम्ही जनरल स्टेटमेंट म्हणून घेतात तेव्हा तुम्हाला असंही सापडतं की समुद्र तळ जो आहे पॅसिफिकचा तो विस्तारत आहे. पण इथे तुम्हाला पर्टिक्युलरली काय विचारलं होतं, समुद्र तळ प्रसारण संदर्भात म्हणजे त्या थेरीमध्ये काय दिले ते या ठिकाणी विचारलेलं होतं. सो अकॉर्डिंग टू दॅट थेरी इथं काय होतोय तो आकुंचन पावतो आहे. भूमध्य समुद्र हा तेथील समुद्राचा अवशेष आहे. या ठिकाणी हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी असलेले जे तिघही विधान आहे ते बरोबर आहे. वरील सर्व विधाने अगदी बिनचूक आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 82 कडे. मृदांचे प्रकार आणि मृदा वर्गीकरण या संदर्भात पुढील विधाने जी आहेत ते विचारात घ्या. पुन्हा इथे तुम्हाला 4 विधानं दिली गेली होती आणि त्याच्यामध्ये विधान योग्य कुठलं आहे ते विचारलेलं आहे. आता व्यवस्थित बघा, सागरी मृदा ही हिमनदीय प्रक्रियेमुळे तयार होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने टिल्स व गोटे आढळतात. आता लक्षात घ्या, सागरी मृदा जी आहे ती अतिशय चिकन असते किंवा कशी असते अतिशय बारीक असते, अतिशय फाईन असते, ती गाळाच्या स्वरूपामध्ये असते, त्याच्यामुळे टिल्स आणि गोटे आढळत नाही. त्याच्यामुळे पहिलं विधान आपलं या ठिकाणी चुकीचं ठरतं. दुसरं विधान बघा, हिमनदीय मृदा साधारणपणे सेंद्रिय पदार्थ कमी असलेली असते. अगदी बरोबर आहे. ज्या ठिकाणी ग्लेशियर्स आहे त्या ठिकाणी नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे वनस्पतींचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे या मृदांमध्ये काय नसतं, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त नसतं. वाऱ्याने साचलेली लोयस मृदा ही सूक्ष्म कणांनी बनलेली असून चीन, जर्मनी व बेल्जियम मध्ये आढळते. तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे.
खडकांचं विदारण होण्यासाठी वारा हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, ज्याला आपण इरोजन एजंट असं पण म्हणतो. आणि वाऱ्याच्या घर्षणामुळे जेव्हा खडकांचे बारीक कण हे दूर दूरपर्यंत पसरतात आणि जी मृदा निर्माण होते तिला आपण लोएस्ट मृदा असं म्हणतो. आणि या मृदेपासून तयार झालेले विस्तृत मैदान आपल्याला कुठे बघायला मिळतात? चीन, जर्मनी आणि बेल्जियम मध्ये बघायला मिळतात. सो क विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. चौथं बघा, ज्वालामुखीजन्य मृदा ही पूर्णतः अनुत्पादक असते आणि शेतीस अयोग्य असते. हे विधान चुकीचं आहे. आता हे चौथं विधान अतिशय सोपं होतं. याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे? बेसाल्ट खडकापासून त्यात रेगूर मृदा. रेगूर मृदा कुठं नापीक आहे? रेगूर मृदा तर ही सुपीक मृदा आहे. तो गरजेचं नाही की ज्वालामुखीपासून तयार झालेल्या मृदा ह्या पूर्णतः नापीक असतील. हा, काही ठिकाणी जिथे मृदा निर्मितीची प्रक्रिया अगदी तिच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे तिथे मात्र या मृदा नापीक आहे. आलं लक्षामध्ये? हा, पण इथं काय म्हटलं होतं की पूर्णतः अनुत्पादक असते, म्हणून चौथं विधान या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर फक्त ब आणि क हे दोनच विधान या ठिकाणी बरोबर आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये? ओके, चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 83 कडे. भारतीय मान्सून वरचा हा प्रश्न आहे. भारतातील ईशान्य मान्सून टिंबटिंब या दिवशी पूर्णपणे भारतातून निघून गेलेला असतो. आता नैऋत्य मान्सून आहे आणि ईशान्य मान्सून आहे, असे दोन मान्सून जनरली आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात. त्यातला जो ईशान्य मान्सून आहे यालाच आपण काय म्हणतो? परतीचा मान्सून असं पण म्हणतो. आणि परतीचा मान्सून हा 1 डिसेंबर रोजी काय असतो? भारतातून पूर्णपणे निघून गेलेला असतो. ठीक आहे, याच्यावरती ऑलरेडी आयोगाने एकदा मागे प्रश्न विचारलाय, फक्त डायग्राम दिली होती. दक्षिण किंवा याचा द्वीपकल्पीय भारताचा नकाशा देऊन तिथे फक्त एक रेष दाखवली होती. ओके, सो 1 डिसेंबर तारीख लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊयात. ज्वालामुखीवरती हा प्रश्न आहे. ज्वालामुखी उद्रेकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. इथे पुन्हा तुम्हाला काय दिले? 4 विधानं दिलेली आहेत. आणि इथं तुम्हाला विचारलं की चुकीचे विधान तुम्हाला निवडायचं आहे. चुकीचं विधान कुठलं आहे किंवा विधाने कुठली आहेत? पहिलं बघा, पिलियन नावाचा जो ज्वालामुखी आहे. तर पिलियन ज्वालामुखी हे काय असतात? सगळ्यात उद्रेकी स्वरूपाचे असतात. असे ज्वालामुखी ज्यांच्यातनं होणारा उद्रेक हा अतिशय विध्वंसक स्वरूपाचा असतो. आणि जे व्हॉल्कॅनिक मटेरियल आहे म्हणजे ज्वालामुखीतनं जो काही हे लाव्हावरती उचलला जाणार आहे किंवा आकाशात फेकला जाणार आहे तो अगदी उंचपर्यंत जातो. लाव्हा कसा असतो? अतिशय घट्ट असतो. सो पहिलं बघा, या प्रकारात लाव्हा अतिशय विषंदी आहे. विषंदी म्हणजे विस्कस. ठीक आहे, तो लेस फ्लुइड आहे, तो दूरपर्यंत वाहत जात नाही, अतिशय घट्ट आहे. न्यू अर्धांत म्हणजेच काय? तर जळते ढग निर्माण होतात. अतिशय उंचपर्यंत याचा उद्रेक झाल्यामुळे तुम्हाला आकाशामध्ये ढग जळतात असा भास होतो, म्हणून त्याला आपण काय म्हटले? न्यूए अर्धांत. पुढचं बघा, हा प्रकार प्रामुख्याने शांत उद्रेकी प्रवाहासाठी ओळखला जातो. हे विधान चुकीचं आहे. तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं मी की हे जे ज्वालामुखीचे उद्रेक असतात ते अतिशय विध्वंसक असतात. पुढे बघा, या ज्वालामुखी प्रकाराला माउंट पेले येथे झालेल्या उद्रेकावरून नाव देण्यात आलेले आहे. अगदी बरोबर आहे. ज्वालामुखीचे जे प्रमुख 4 प्रकार आहेत बघा, त्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या ज्वालामुखीवर नाव दिलेलं आहे. मग तो व्हल्कॅनियन आहे, तो स्ट्रॉम्बिलियन आहे, तो हवाईयन प्रकारचा आहे आणि त्याच्यानंतर पिलियन प्रकारचा आहे. सो हा जो पेले नावाचा व्हल्कॅनो आहे हा कुठे आहे? तर जो कॅरेबियन समुद्र आहे त्या कॅरेबियन समुद्रामध्ये असलेले जे कॅरेबियन आयलँड्स आहे तिथं हा तुम्हाला बघायला मिळतो. मग तुम्ही जर का बघितलं तर या ठिकाणी फक्त क विधान जे आहे ते चुकीचं आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 85 कडे. जगातील प्रमुख वाळवंट आणि देश यांच्या योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे, जोड्या जुळवा तुम्हाला विचारलेला आहे. आता अटाकामा डेझर्ट कुठे आहे रे? अटाकामा डेझर्ट जे आहे ते चिलीमध्ये आहे. आता इथे जर का तुम्ही बघितलं तर चिली कुठे दिले? 4थ्या क्रमांकाला दिलेलं आहे. सो अटाकामा 4थ्या क्रमांकाचं. दस्ते मार्ग कुठे आहे? अफगाणिस्तान मध्ये आहे. सो पहिला 4-1 मी तर सिक्वेन्स लिहून घेतो 4-1. आता दस्ते लूट कुठे आहे? दस्ते लूट आहे तुमचं इराणमध्ये. आता जे सध्या इराणमध्ये चाललेलं आहे त्या काळात पण याचा उल्लेख झाला होता. आणि रब अल खली जे आहे, हे जे आहे रब अल खली हे सौदी अरेबियामध्ये आहे. आणि सौदी अरेबिया कितव्या क्रमांकाला दिले? 2ऱ्या क्रमांकाला या ठिकाणी दिलेलं आहे. सो दुसरं आणि त्याच्यानंतर दस्ते लूट जे आहे 3रं. सो 4-1-3 आणि 2 पर्याय क्रमांक 3 बघा, याचं उत्तर त्या ठिकाणी आहे. आता हे जे काही फॅक्च्युअल मुद्दे असतात हे आपल्याला अगदी तोंडपाठ माहित असले पाहिजे. मग त्यातले डेझर्ट आहे, महत्वाच्या रिव्हर्स वगैरे ज्या आहेत त्या तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. बरं, आता भारतातलं जे दख्खनचं पठार आहे त्याच्याबाबत तुम्हाला इथे पुढे 2 विधानं दिलेली आहेत. विधान अ बघा, दख्खन पठाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. यातील खडक प्रामुख्याने आर्कियन युगातील आहे. अगदी बरोबर आहे. संपूर्ण खडक रचना जर का बघितली तर आर्कियन खडक हे पृथ्वीवरचे सगळ्यात प्राचीन खडक आहे, जे पृथ्वीवरती सगळ्यात पहिल्यांदा तयार झाले होते. सो आर्कियन खडक जे आहे ते प्रामुख्याने तुम्हाला बेसाल्ट खडकाच्या पायामध्ये बघायला मिळतील. आणि इथे मोठ्या प्रमाणात रूपांतरित खडक सुद्धा आढळतात.
धारवाड असेल किंवा कडप्पा प्रणाली असेल, याच्यातले खडक जे प्रामुख्याने आंध्र प्रदेश त्याच्यानंतर तेलंगणामध्ये आढळतात कडप्पा सिरीजमध्ये, ते मोठ्या प्रमाणात रूपांतरित खडक त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. सो दोन्ही विधाने या ठिकाणी योग्य आहेत, म्हणून याचा काय आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 87 कडे. ओशनोग्राफीवरचा हा प्रश्न आहे. उत्तर गोलार्धात सर्वाधिक महासागरीय क्षारता टिंब अक्षरवृत्तांच्या दरम्यान आढळते. ओके, ओशनिक सलायनिटीवरचा हा प्रश्न आहे बघा. संपूर्ण महासागरामध्ये जर का तुम्ही क्षारता बघितली, आपण सरासरी किती बघतो दर 1035, बरोबर का नाही, एवढी असते, बरोबर. आता या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर संपूर्ण पृथ्वीवर जे वेगवेगळे महासागर आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असलेली क्षारता ही वेगवेगळी असते. ठीक आहे, युनिफॉर्मिटी आपल्याला तिथे एक सारखेपणा आपल्याला बघायला मिळत नाही. मग इथं पर्टिक्युलरली तुम्हाला काय विचारलंय, उत्तर गोलार्धामध्ये विचारलेलं आहे. सर जिथे काय आहे कर्कवृत्त गेलेलं आहे, लक्षात घ्या, तिथं काय होतं पावसाचं प्रमाण मुळातच कमी आहे आणि जास्त तापमान असल्यामुळे रेट ऑफ इव्हॅपोरेशन काय असतो खूप जास्त असतो. त्याच्यामुळे 20 ते 30 अक्षरवृत्तांच्या दरम्यान सगळ्यात जास्त क्षारता आपल्याला बघायला मिळते. सो कर्कवृत्तासोबत याचा काय आहे तर संबंध आहे. कमी पाऊस आणि जास्त बाष्पीभवन त्या ठिकाणी बघायला मिळतो. पुढचं बघा 88 क्लायमॅटॉलॉजीवरचा प्रश्न आहे, हवामानशास्त्रावरचा. गिबली नावाचे जे स्थानिक वारे आहेत त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. 4 स्टेटमेंट तुम्हाला दिले होते आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की बिनचूक विधान निवडा. बिनचूक म्हणजे काय, जे योग्य आहे. ओके, सगळ्यात पहिलं हे वारे लिबियामध्ये उत्पन्न होऊन भूमध्य समुद्राकडे वाहतात. अगदी बरोबर आहे. लिबिया कुठे आहे, आफ्रिकेमध्ये आहे. सो आफ्रिकेकडनं हे वारे कुठे जातात, उत्तरेकडे भूमध्य समुद्राकडे. हे वारे उष्ण व कोरडे असतात. आता या सेकंड स्टेटमेंट मध्येच काय होतं, तुमचं आन्सर होतं हे वारे उष्ण व कोरडे आहेत. या वाऱ्यांचे तापमान 38 ते 45 डिग्री सेल्सिअस दरम्यान असू शकते. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. चौथं बघा, हे वारे प्रामुख्याने मुसळधार पावसासाठी ओळखले जातात. तुम्ही जर का बघितलं तर दुसऱ्या तिसऱ्या वाक्याला किंवा विधानाला हे चौथं वाक्य जे आहे ते कॉन्ट्रडिक्टरी आहे. जर का हे शुष्क आहेत, कोरडे आहेत, त्यांचं तापमान इतकं जास्त आहे तर त्यांच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण असण्याची शक्यता कमीच आहे. किंवा लिबिया हे डेझर्ट आहे, तिथून हे वाहत येतात, त्याच्यामुळे यांच्यामध्ये आर्द्रता नसणार आहे. त्याच्यामुळे इथे पाऊस पडत नाही तर धुळीचे लोट निर्माण होतात. म्हणून इथे काय आहे तुमचं ड विधान जे आहे ते चुकीचं आहे. म्हणून फक्त अ, ब आणि क हे 3च विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. ओके, पुढे जाऊयात. पुन्हा ओशनोग्राफीवरचा हा प्रश्न आहे. समुद्री लाटांद्वारे होणाऱ्या प्रक्रियांबाबत खालील विधाने विचारात घ्या. ओके, आता लाटा ज्या असतात बघा, लाटा जेव्हा किनारपट्टीवर येऊन आदळतात, बरोबर, तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रक्रिया बघायला मिळतात. ठीक आहे, त्याच्या संबंधित हा प्रश्न आहे. क्षरण ही रासायनिक क्रिया आहे. क्षरण म्हणजे काय, इरोजन, गंज लागणे आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो. सो पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. संनिघर्षण प्रक्रियेत खडकांचे कण परस्पर आपटून लहान होतात. तुम्ही जर का कधी समुद्र किनाऱ्यावरती गेले असाल, कंटिन्युअसली लाटा पुढे येतात पुन्हा मागे सरकतात, पुन्हा पुढे येतात पुन्हा मागे सरकतात. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, सँड पार्टिकल्स, ते एकमेकावरती आदळतात, घासले जातात आणि गुळगुळीत होतात. सो या ठिकाणी दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बघा, जलीय क्रिया ही रासायनिक प्रक्रिया आहे, हायड्रोलिक ऍक्शन. आलं लक्षामध्ये, लाट जेव्हा काय होते आहे तर जोरामध्ये त्या दगडावरती आपटते आहे, बरोबर. ती केमिकल रिएक्शन आहे का, नाही, ती मेकॅनिकल प्रोसेस आहे. सो या ठिकाणी हायड्रोलिक प्रोसेस इज अ मेकॅनिकल प्रोसेस. म्हणून या ठिकाणचं असलेलं तुमचं जे तिसरं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आणि इथे तुम्हाला तेच विचारलं होतं कुठलं विधान अयोग्य आहे किंवा आहे. सो या ठिकाणी फक्त तिसरं विधान चुकीचं असल्यामुळे प्रश्न क्रमांक 89चं उत्तर आहे आपलं पहिलं. ओके, पुढे सरकूयात प्रश्न क्रमांक 90 कडे. जुरासिक कालखंड, जिओलॉजिकल टाइम स्केलवरचा हा प्रश्न आहे. दरम्यानच्या एक्झाम मध्ये आयोगाने खूप वेळेला जिओलॉजिकल टाइम स्केलवरती प्रश्न विचारले, सो तुम्हाला माहित असलं पाहिजे. तो जुरासिक कालखंडाबाबत पुढे दिलेल्या विधानांतून चुकीचे विधान निवडा. ओके, आता तुमच्यातले खूप सारे विद्यार्थी या प्रश्नामध्ये कदाचित फसले असते. मुद्दामच मी चौथा ऑप्शन तसा टाकला होता. या काळात समुद्राने आशिया व युरोपच्या काही भागांवरती आक्रमण केले होते. अगदी बरोबर आहे. आशिया खंडाचा पश्चिमेकडचा भाग बऱ्यापैकी समुद्राच्या खाली गेला होता आणि युरोपचा दक्षिणेकडचा भाग पण समुद्राच्या खाली होता. सो पहिलं विधान बरोबर आहे. हवामान प्रामुख्याने सौम्य होते आणि काही भागात उपोष्ण कटिबंधीय सुद्धा झालेले होते. अगदी बरोबर आहे. नॅचरल व्हेजिटेशन होतं का, होतं. पहिला पक्षी या काळात विकसित झाला. अगदी बरोबर आहे. आणि चौथं बघा, सस्तन प्राणी या काळात आकाराने मोठे आणि प्रभावी झाले. चौथं विधान आपलं चुकीचं आहे. आता कदाचित तुम्हाला जुरासिक कालखंड म्हटलं होते डायनासोर्स आठवले असतील, पण तसं नाही. जुरासिक कालखंडामध्ये प्रामुख्याने जे काही सस्तन प्राणी होते ते नुकतेच काय होत होते, ते इव्होल्युशनच्या इनिशियल फेज मध्ये होते, म्हणजे नुकतीच त्यांची निर्मिती होत होती. सो ते आकाराने मोठे नव्हते. ते पुढे जाऊन क्रिटेशियस कालखंडामध्ये घडलं. ठीक आहे, सो चौथं विधान जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न मॅप पॉइंटिंगचा घेतला होता मी.
82 पूर्व रेखावृत्त हे पुढीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? 82 पूर्व कोणत्या राज्यातून जात नाही? या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला 5 राज्य या ठिकाणी दिलेले आहेत, बरोबर का नाही? आता व्यवस्थित लक्ष द्या. उत्तर प्रदेश मधनं जातंय का जात आहे? ऍक्च्युअली ते 5 राज्यांमधनं जातं. उत्तर प्रदेश मधनं जात का जात आहे? झारखंड मधनं जात नाही. याच्यासाठी तुम्हाला नकाशा तुमच्या समोर ठेवावा लागेल. आता 82 काय विचारलेलं आहे? कारण की आपण 82 पूर्व रेखावृत्तावरनं आपल्या देशाची प्रमाण वेळ ठरवलेली आहे. सो झारखंड मधनं जातंय का? नाही. ओडिशा मधनं जात आहे, आंध्र प्रदेश मधनं जात आहे, तेलंगणा मधनं जातं का? तेलंगणा मधून सुद्धा जात नाही. सो या ठिकाणी जर का बघितलं तर ब आणि ई हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत, म्हणून उत्तर काय आहे या ठिकाणी? ब आणि ई आन्सर आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये? ओके, पुढे सरुक्यात प्रश्न क्रमांक 92 कडे. थॉर्नथवेट यांच्या भारतीय हवामान वर्गीकरणाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. तर जनरली आपण क्लायमेटॉलॉजी मध्ये काय करतो? वेगवेगळे जे क्लासिफिकेशन आहे क्लायमेटचे ते विचारात घेतो. त्रिवार्थाचं आहे. त्याच्यानंतर जर का तुम्ही पुढे बघितलं तर थॉर्नथवेटचं पण क्लासिफिकेशन त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. सो थॉर्नथवेटच्या क्लासिफिकेशन मध्ये AAR हा जो भाग आहे, वर्षभर तिथं काय असतं? भरपूर पर्जन्य आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. BAW प्रकारात वनस्पतींची वाढ चांगली होते आणि BBW हा प्रकार आसाम, मेघालय, मिझोरम आणि नागालँड येथे आढळतो. अगदी बरोबर आहे. हा पहिला तुम्हाला वेस्टर्न घाट्स मध्ये बघायला मिळेल. राहील तुमच्या लक्षामध्ये? सो तिघही विधान बरोबर होते. आता ह्या टाइपचे जे क्वेश्चन्स असतात ते खूप जास्त फॅक्च्युअल असतात. याच्यासाठी तुम्हाला क्लासिफिकेशन पाठच करावं लागेल. राहील लक्षामध्ये? सो तिघही विधान या ठिकाणी बरोबर असल्यामुळे प्रश्न क्रमांक जो 92 होता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व विधाने बरोबर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 93 कडे. गोदावरी नदीच्या प्रवाहाबाबत पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा. गोदावरी नदीबद्दल विचारलेलं आहे. जनरली 4 विधानं दिलीत, याच्यातून तुम्हाला एक चुकीचं निवडायचं आहे. उगमाजवळ नदीचा प्रवाह वेगवान आहे. ऑब्व्हियसली ठीक आहे. पश्चिम घाटात उगम पावते. सुरुवातीला पश्चिम घाटाचा उतार कसा आहे? तीव्र आहे. नद्या खोल दऱ्या तयार करतात, त्याच्यामुळे तिथे जो वेग असतो तो कसा असतो? अगदी जास्त असतो. ओके, पुढे बघूयात. उगमाजवळील भागात नदीने खाच खड्डे तयार केले आहेत. अगदी बरोबर आहे. जी उभी झीज असते ज्याला आपण व्हर्टिकल इरोजन म्हणतो ते खूप जास्त असतं. नदीचा संपूर्ण प्रवाह दख्खन ट्रॅप प्रदेशातून होतो. तिसरं विधान चुकीचं आहे. संपूर्णपणे दख्खनच्या पठारावर नदी वाहत नाही. पुढे जेव्हा ती समुद्राला जाऊन मिळते तेव्हा तिने काही भाग जो आहे तो तिचा किनारी मैदानी प्रदेशामध्ये विस्तारलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तिसरं विधान चुकीचं आहे. गौतमी आणि वशिष्ठी या प्रमुख वितरिका आहेत. सो चौथं स्टेटमेंट पण बरोबर आहे. जिथं नदी समुद्रात जाऊन मिळते तिथं मल्टिपल चॅनल्स फॉर्म होतात, म्हणजे एकापेक्षा जास्त प्रवाह तयार होतात, त्यालाच आपण वितरिका असं म्हणतो. आणि तिथं प्रमुख 2 वितरिका बघायला मिळतात, गौतमी आणि वशिष्ठी. जसं गंगा नदीची प्रमुख वितरिका कुठली आहे? हुगळी आहे. राहील लक्षामध्ये? चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 94 कडे. ह्युमन जॉग्राफीवरचा हा प्रश्न आहे. मी क्वेश्चन पेपर सेट करताना अशी केली की क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, जिओमॉर्फोलॉजी, इंडियन फिजिकल जॉग्राफी, मॅप पॉइंटिंग आणि ह्युमन जॉग्राफी प्रत्येकाचे एका पर्टिक्युलर रेशो मध्ये क्वेश्चन घेतलेले आहे. त्याच्यामुळे हा ह्युमन जॉग्राफीवरचा प्रश्न आहे. जनगणना 2011 मध्ये लोकसंख्यात्मक निर्देशांकाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 2 स्टेटमेंट दिले होते. थोडा इझी कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. का? कारण की आतापर्यंत जर का तुम्ही लोकसंख्या टॉपिकवर जे प्रश्न बघितले तर बऱ्यापैकी काय विचारले गेले? सोपे विचारले गेलेले आहेत. सो बाल लिंग गुणोत्तर हे एकूण लिंग गुणोत्तरापेक्षा कमी होतं का? ऑब्व्हियसली कमी होतं. पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त होती का? जास्त होती. आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं मला की किती लिंग गुणोत्तर आहे. एकदम इझी क्वेश्चन या ठिकाणी दिला होता. दोन्ही विधाने या ठिकाणी योग्य आहेत. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 95 कडे. महाराष्ट्राच्या भूगोलावरचा हा प्रश्न आहे. सिजियम व व्हॅनेडियम सारखी दुर्मिळ मूलद्रव्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात? हा सुद्धा अतिशय स्टॅटिक क्वेश्चन आहे. भंडारा आणि गोंदिया. राहील लक्षामध्ये? ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 96 कडे. आता इथून आपले काय सुरू होतात? एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन सुरू होता आहे. पहिला प्रश्न बघा. भारताने जैवविविधतेच्या संरक्षणासाठी जैविक विविधतेतील करार साईट सारख्या आंतरराष्ट्रीय करारांवरती स्वाक्षरी केली आहे. अगदी बरोबर आहे. फक्त साईट्सच नाही तर मग रामसार करार आहे किंवा मग अजून इतर टायगर कॉन्झर्वेशन साठीचे, चिताट कॉन्झर्वेशन साठीचे खूप सारे आपण वेगवेगळे करार जे आहेत, बायोडायव्हर्सिटी संबंधीचे करार आपण साईन केलेले आहे. सो इंटरनॅशनल कोऑपरेशन मध्ये भारत हा नेहमीच पुढे राहिलेला आहे. सो साईट जो आहे त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे तर साईन केलेली आहे. राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006 ने शाश्वत विकासासाठी विविध क्षेत्रीय धोरणांमध्ये समन्वय साधण्यावरती भर दिलेला आहे. अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय पर्यावरण धोरण जे आहे, जर का तुम्हाला ऍक्ट विचारलं तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आहे. पण जर का पर्यावरण धोरण विचारलं तर ते मात्र कधीचं आहे? 2006 आहे. आणि त्याच्यामध्ये शाश्वत विकासासाठी विविध क्षेत्रीय धोरणांमध्ये समन्वय साधायचा आहे असं म्हटलेलं आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्हच ते आहे. तो सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे.
2020 नंतरचा जागतिक विविधता आराखड्याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत लिव्हिंग इन हार्मोनी विथ नेचर ही संकल्पना पूर्ण करणे हे आहे का? नाही. हे उद्दिष्ट आहे आपलं 2050 पर्यंत आपल्याला हे साध्य करायचं आहे, लिव्हिंग इन हार्मोनी विथ नेचर. राहील लक्षात. सो तिसरं स्टेटमेंट आपल्या या ठिकाणी चुकीचं आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर फक्त अ आणि ब विधान या ठिकाणी बरोबर आहे किंवा बिनचूक आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 97 कडे. पुढील विधानांतून चुकीचं विधान निवडायचं आहे. आता बिबट्या जो आहे तो सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे, त्याच्यामुळे इथं अप्लाइड एन्व्हायरमेंट वरचा एक क्वेश्चन घेतला होता. बिबट्या भारतातील बहुतेक वन प्रदेशांमध्ये शीर्ष भक्षक म्हणून कार्य करतो, विशेषतः वाघ व सिंह यांच्या क्षेत्राबाहेर. अगदी बरोबर आहे. जिथे शक्यतो वाघ आणि सिंह नाहीये अशा ठिकाणी हे अपेक्स प्रेडेटर आहे, म्हणजे सर्वोच्च भक्षक आहे. जी हे असते फूड पिरॅमिड आहे, त्या फूड पिरॅमिड मध्ये काय आहे, अन्न साखळी किंवा अन्न जाळे, त्याच्यामध्ये हा सर्वोच्च स्थानी असतो. बरोबर आहे. बिबट्या हा फेलिडाई कुळातील सर्वात कमी प्रमाणात आढळणारा सदस्य आहे. हे विधान या ठिकाणी चुकीचं होतं. हा जो आहे हा फेलिडाई कुळातला काय आहे तर सदस्य आहे, फेलिडेस कुळातला, आणि हा सगळ्यात जास्त आढळतो. म्हणजे जेवढीही फेलिडे कुळातले अॅनिमल आहे मांजर सदृश्य, त्याच्यात सगळ्यात जास्त संख्या बिबट्याची आहे, लक्षात घ्या. सो दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. IUCN बिबट्याचा दर्जा नियर थ्रेटन वरून काय केलाय, व्हल्नरेबल असा केलेला आहे. तिसरं स्टेटमेंट पण या ठिकाणी बरोबर आहे. IUCN वेगवेगळ्या अॅनिमलचे नेहमी स्टेटस विचारत असते, आयोग जे आहे ते IUCN चे, त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बिबट्या व्हल्नरेबल मध्ये आहे. आता तो पहिले नियर थ्रेटन होता, आता त्याला व्हल्नरेबल केला. भारतीय उपप्रजाती पॅन्थेरा पार्डुस फुस्का ही प्रदेशातील सर्व वनांमध्ये आढळते. ती केवळ शुष्क वाळवंटात आणि हिमालयातील वृक्षरेषेच्या वरच्या भागात आढळत नाही. आता इथे पर्टिक्युलरली चौथं स्टेटमेंट जे तुम्हाला भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये दिलं होतं की भारतातला बिबट्याचं जे सायंटिफिक नाव आहे ते काय आहे, पॅन्थेरा पार्डुस फुस्का, सर्व वन प्रकारांमध्ये आढळते. अगदी बरोबर आहे, भारतामध्ये. हा ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं दुसरं विधान त्या ठिकाणी बरोबर चुकीचं होतं, म्हणून ते दुसरा आन्सर आहे. पुढचं बघा या ठिकाणी, जगातील प्रमुख मेगा जैवविविधतेची राष्ट्र पुढील प्रमाणे. ठीक आहे. मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज आहेत जगभरामध्ये, त्याच्यापैकी तुम्हाला इथं 5 कंट्रीज दिल्यात आणि विचारले की यातून चुकीचा पर्याय निवडा. आता कदाचित इथे तुम्ही लॉजिक लावून पण हा प्रश्न सोडवू शकला असता. तो जनरली रशिया आणि श्रीलंका हे 2 देश जे आहेत ते मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज मध्ये येत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी क आणि ई असा पर्याय कुठे आहे तुमचा, तिसरा आहे. जगभरामध्ये जो 35 असे मोठे देश आहेत ज्यांना आपण डिक्लेअर केलेलं आहे. पुढील विधाने विचारात घ्या. विधान अ आणि विधान ब. राष्ट्रीय उद्यानांना वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत सर्वोच्च स्तराचे संरक्षण दिले जाते. अगदी बरोबर आहे. आणि जे वन्यजीव अभयारण्य आहे त्यांना केंद्र किंवा राज्य सरकारांद्वारे अधिसूचित केले जाते. सेकंड स्टेटमेंट पण या ठिकाणी बरोबर आहे. नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे अभयारण्य, याच्यावरती पण दरवर्षी प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने काय आहे, इथे तुम्हाला मुद्दाम काय केलं जाईल, कायदा बदलून दिला जाईल. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत काय येतात, तुमचे सगळे नॅशनल पार्क येतात. ओके. इथे तुम्हाला मुद्दाम 1986 चा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट देतील किंवा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट देतील 1980 चा. सो हे व्हायचं नाही, कन्फ्युज व्हायचं नाही. 72 चा कायदा तुम्हाला व्यवस्थित माहितच असला पाहिजे. भारतामध्ये कॉन्झर्वेशन साठीचा हा पहिला कायदा होता 1972, म्हणजे ज्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊया. 100वा आणि शेवटचा प्रश्न. पुढील विधाने विचारात घ्या. आता फॉरेस्ट वरचा प्रश्न आहे. उपोष्ण कटिबंधीय रुंद पर्णी डोंगरी वने प्रामुख्याने ईशान्य भारत आणि नंतर उत्तर बंगालच्या खालच्या हिमालयीन भागामध्ये आढळतात. म्हणजे कुठे तर शिवालिक भागामध्ये तुम्हाला हे बघायला मिळतील. इंग्लिशमध्ये थोडं सोपं जातं फॉरेस्टची नावं लक्षात ठेवायला. सब ट्रॉपिकल ब्रॉड लिव्ह हिल फॉरेस्ट. थोडं वरती गेला की कुठल्या प्रकारची फॉरेस्ट आहे, अल्पाईन प्रकारची फॉरेस्ट आहे. पण फुटिल्स वरती तुम्हाला काय बघायला मिळतील, सब ट्रॉपिकल हिल फॉरेस्ट. ठीक आहे, ज्यांची पानं कशी असतात, थोडी पसरट असतात. अगदी बरोबर आहे. हीच वनं तुम्हाला ईशान्य भारतात पण बघायला मिळतात. शोला वने ही केरळ आणि तामिळनाडूतील उच्च उंचीवरील समशीतोष्ण वनांची संक्रमण अवस्था दर्शवतात. शोला फॉरेस्ट जी आहे याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तामिळनाडू आणि केरळमध्ये अतिउंचावरती वन आणि ग्रासलँड असं ते तुम्हाला त्या ठिकाणी मिक्सचर बघायला मिळतं. सो मिश्र वने आपण या प्रकारामध्ये टाकू शकतो. आणि हिमालयीन शुष्क समशीतोष्ण वनांमध्ये 200 ते 600 सेंटीमीटर पर्यंत पर्जन्य होते. तिसरं विधान चुकीचं आहे. जवळजवळ 100 सेंटीमीटर पर्यंत पाऊस होतो. आता इथे लॉजिकने सॉल्व्ह करता आलं, शुष्क समशीतोष्ण म्हटलंय आणि इकडे 200 ते 600 म्हटलंय. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो वाक्यामध्ये थोडं कॉन्ट्रडिक्शन होतं. सो ज्याचं लॉजिक चांगलं आहे त्याला कदाचित हा सॉल्व्ह करता आला असता. योग्य विधान मग कुठले आहे, फक्त अ आणि ब हे विधान या ठिकाणी योग्य आहे. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच.